भगवंताच्या कृपेने तुमच्या हृदयातली जी आस आहे श्रवणाची, त्या सर्वांचा परिपाक म्हणजे आम्ही बरोबर 3 वाजता इथे हजर झालो. अडथळे पार करत करत असा काही विशेष अडथळा आला नाही, पण प्रवासच होता आणि त्याच्यामुळे थोडंसं 10 मिनिटं उशीर झाला. हे तुम्हाला माहीत असणं गरज आहे. या माहितीचे अधिकारी तुम्ही आहात, पण आम्हीच तुम्हाला सांगितले 3ला 5 कमी असताना रामकृष्ण हरीचं भजन चालू होईल. ते झालं नाही, त्याची जबाबदारी आमची आहे. उद्यापासून पुन्हा नित्यपणे आपलं चालू होईल. असो. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. चला, काल कुठपर्यंत आलो होतो आपण? ज्ञानोत्तर दोष आणि उपाय. बोला. चला, तुमच्या बोलण्याने प्रवचनाला सुरुवात होणार. आपण आलो का देह? हा, वा वा. आपण आलो का देह आला, इथपर्यंत आलो होतो. बरोबर. आणि मड्यात आत्मा असतो की नाही हा एक मुद्दा आला होता. काही कुठे गेले आमच्या काकी तर आहेत. मला प्रश्न आल्या. चला ठीक आहे, प्रश्नाचे मालक आले, काही हरकत नाही. या पुढे असे 2 प्रश्न होते आपले चर्चेसाठी. तर ती चर्चा तिथून सुरू होईल. अजून काल काय काय झालं होतं आपलं? ज्ञानोत्तर दोष. हा, ज्ञानोत्तर दोष हे एक झाले होते. साधन चिंतन झालं होतं त्याचं आपल्याला काय. बरोबर. अजून काय चिंतन केलं होतं आपण? थोडं लक्षात राहिलं पाहिजे आपल्या. तत्पदाचा अर्थ चालू आहे. तोम पण आपण त्याच्यात घेतला. तोम थोडासा साक्षी भावानी तोमला आपण पाहिलं, पण परत एकदा विस्ताराने घेऊ आपण तोमचा. मुळात आपला विषय सध्या काय चालू आहे, कोणत्या विषयावर चिंतन चालू आहे? ते तर पोट विषय झाले. त्याच्या आतमध्ये मुख्य विषय जो सुरुवातीला केल्याबरोबर जो ओपन झाला होता, प्रबोधाचा विषय गिळवणी. तत्वम अशी, त्यापैकी तत्पदाचं चिंतन चालू आहे आपलं. आणि तत्पदाचे जे 3 भूमिका आलेली आहेत, एक शुद्ध ब्रह्म, माया आणि ईश्वर. ईश्वर का झाला तर ब्रह्माच्या ठिकाणी माया झाली म्हणावं लागतं. आता होत नाही, पण झाली म्हणावं लागतं, कारण चिंतनच असं आहे. अध्यारोप स्वीकारल्याशिवाय हे कसं पुढे जाता येईल आपल्याला? आता अपवाद करताना मायेला बाद करायचं चालू आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी परत जायचं आहे. म्हणजे अपवादाचं चिंतन आपलं सुरू आहे. पहिल्यांदा अध्यारोप स्वीकारला, मायेला स्वीकारून ईश्वरापर्यंत, म्हणजे तत्त्वम अशी याला अनुसरून आपलं चिंतन चालू आहे. त्यातलं पहिलं जे तत्पद आहे त्याला ती भूमिका आहे. कारण चांगदेवाला त्वम सांगायचं नव्हतं, तत् सांगायचं होतं. तत्ची गरज होती. त्वमचा परिचय त्यांना अगोदरच होता. समाधी कालामध्ये त्वमचा परिचय होता त्यांना. ठीक आहे, तत्चं चिंतन चालू आहे. तत्ला अनुसरून आपण अजून काल काय काय विषय चिंतन केले होते? शुद्ध ब्रह्म कार्य ब्रह्म. शुद्ध ब्रह्म कार्य ब्रह्म, बरोबर आहे. आणि मधलं कुठलं ब्रह्म? शबल ब्रह्म. पंचकोश नाही झाले, पंचविषय झाले होते. पंचविषय, पंचकर्मेंद्रिये, बोला, पंच ज्ञानेंद्रिये, अजून पंचप्राण. पुढे या ना, पुढे बसा ना. तुम्ही मागे का बसले? या पुढे. पंचप्राण झाले. पंच ज्ञानेंद्रिय झाले, पंचप्राण झाले. त्याच्या पलीकडे पंचविषय एकदम बाहेर. पंचविषयानंतर पंचकर्मेंद्रिय, पंचकर्मेंद्रियानंतर पंच ज्ञानेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रियानंतर बसा पंच प्राण. आणि पंच प्राणाच्या पलीकडे मन. म्हणजे त्याला काय म्हणायचं? अंतःकरण पंचक किंवा अंतःकरण चतुष्ट म्हटलं तरी चालतंय. कारण अधिकचा एक धरला अंतःकरण वृत्ती तर ते पंचक होत. आणि नुसते 4 धरले. 4 कोणकोणते? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणजे त्याला अंतःकरण चतुष्ट. बरोबर. आणि त्या चतुष्टयामध्ये पडलेला चिदाभास म्हणजे जीव. याच्यावर पण आपण काल चिंतन केलं. हो, तुम्ही त्याच्यावर चिंतन केलं का? तुमचे सगळे अवयव तपासून पाहिले का? 5 विषय, 5 कर्मेंद्रिय आता आहेत बरोबर तुमच्या. पंच ज्ञानेंद्रिय,
पंचप्राण आणि अंतःकरण पंचक आणि तुम्ही. मग काय निर्णय झाला काल या संदर्भाने? पंचविषय तुम्ही आहात, पंचकर्मेंद्रिये तुम्ही आहात, असं झाला निर्णय. काहीच नाही. निर्णय काय झाला काल हे चिंतन बरोबर सांगितलं, पण त्याच्यावर काहीतरी निर्णय असतो ना. आपण पंचविषय तुम्ही आहात नाही, पंचविषय तुम्ही नाही, हा पंचकर्मेंद्रिय नाही, हा अजून पंचज्ञानेंद्रिय नाही, वा वा, हा चला पुढे. पंच प्राण तुम्ही नाही, हा केव्हा? आता काल विषय झाला तरी आता सुद्धा तुम्ही ते नाही. अजून काय पुढे खाली? तीन अवस्था नाही. पंच प्राणानंतर कोणतं पंचक आहे? 5 पंचक लक्षातच ठेवा. अंतःकरण पंचक, पंचविषय. पंचविषय हे पहिलं पंचक. पहिले झाले. बाहेरून आत येताना पहिलं पंचक जे आहे ते विषय पंचक. बाहेरून आत यायचं असेल तर आता परत एकदा सांगतो, बाहेरून आत यायचं असेल तर पहिलं पंचक आहे विषय पंचक, दुसरं पंचक आहे कर्मेंद्रिय पंचक, तिसरं पंचक आहे ज्ञानेंद्रिय पंचक, चौथं पंचक आहे प्राण पंचक आणि 5वं पंचक आहे अंतःकरण पंचक. आणि आतून बाहेर जायचं झालं तर उलट्या क्रमाने पहिलं पंचक कोणतं येईल? अंतःकरण पंचक, बरोबर. दुसरं प्राण पंचक, हा तिसरं ज्ञानेंद्रिय पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय चौथं पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि 5वं विषय पंचक. हा आतून बाहेरून आत. हे आपल्याला पंचक एकदा लक्षात आली की याच्यात सगळं सामावलेलं आहे, अख्खं सगळं झालं. आणि ही सगळी पंचक तुम्ही आहात, सगळी पंचक तुम्ही आहात आणि तुमची आहे, असंच ना? नाही, हा तो बोलत झालं म्हणायचं, माझं चुकलं की सांगायचं, दुरुस्त करायचं. अंतःकरण पंचक त्याचे आम्ही साक्षी आहोत, त्याला आम्ही पाहतोय, त्याला आम्ही जाणतोय, त्यांचं सगळं आम्हाला कळतंय, म्हणजे आम्ही त्याच्यापासून वेगळे आहोत. तिन्ही अवस्थेची तुम्ही साक्षी आहात. हा एक विषय झाला. हे सगळे 5 पंचकाचे बी तुम्ही साक्षी आहात, याही विषयावर काल आपलं चिंतन झालं. आणि 2 विषय जे चिंतनाला आपले आले होते, महाराज सांगा परत एकदा. जे चिंतनाला आता घ्यायचे आहेत आपल्याला सुरुवातीला, काल थोडेसे स्पर्श झाला आणि वेळ कमी पडला. हा कोणते? तुम्ही आला का? देह आला. हा आणि ताई तुमचा कोणता होता तो? आत्मा मड्यात राहतो की नाही तो? प्रेत जाळल्यावर आत्मा म्हणा, आत्मा म्हणा नाही तर जीव म्हणा, म्हणजे हा आत्मा म्हटलं मग आता आत्मा धरून ठेवा. जीव म्हटलं की त्याचं वेगळं चिंतन येतं. हा आत्मा म्हणताय ना, मग तेवढं धरून ठेवा बरोबर. जीव आपला देह पडल्यानंतर मड्यामध्ये आत्मा असतो की नाही? या मड्यामध्ये आत्मा आहे की नाही? हे मडा आहे की नाही? आता नाही म्हणतात. आता मी मडच आहे, पण आता काय करा? आता मी मडच आहे ना, आपली मड म्हणायला तयार नाही. आता मी मडच आहे. या मड्यात विशेषत्वाने आहे आणि मग विशेषत्वाने आहे म्हणून त्याला मड म्हणायचं नाही. असं म्हटलं तरी चालतंय, मडच आहे. पण पडल्यानंतर ह्यातलं काही कमी होतं का? समजा मड झाल्यानंतर ह्यातलं काही कमी असतं का? जसं जे तसं असतं ना ते, का काही 4-2 अवयव बाजूला झालेले असतं, सगळे तसंच असतं, तेच असतं. उलट आता जुनं कापड आहे त्यावेळी नवं कापड घालतं, चांगला सजवून ठेवलेलं असतं त्याला नेण्यासाठी. काय गंमत आहे सगळी. चला, हा त्याच्यामध्ये आत्मा असतो की नाही? जे आवडत नाही आम्हाला त्याच्यावरच बोलताय तुम्ही. काय आवडत नाही? मग हे आवडत तुम्हाला आवडो नाही तर न आवडो, मड तर मडच आहे, जाळायचं तर जाळायचंच आहे. तुमचं माझं काय ठेवायचं आहे का? रामकृष्ण आले तेही गेले, बाकीच्यांचं काय? उपाधी सगळ्यांची बाद होणार आहे. मग हा परिका जग ओस बुडाले, त्यांच्यानी ओस बुडाला नाही, तुमच्यानी बुडणार आहे का? जे आले गेले, काय ईश्वर अवतार साक्षात परब्रह्म तो दिव्य देह घेऊन आले, तरी ते गेले देह, तरी काय जग ओस बुडला नाही. आणि आपलं हे जाण्याने काय होणार? जाण्याने काय होणार? मी जाणार आहे एवढं निश्चित. बाबा कोणाला आवडत नाही, कोणाला देह
देह जाणार आहे ह्याच्यावर चर्चा आवडत नाही कोणाला. बरं ना आवडली तरी काही इलाज आहे का? मला बी आवडत नाही, पण आता काय करायचं. बरं चाललंय आपल्या नजरेसमोरच चाललंय ते, आता बी चाललंच आहे. त्याची वाटचाल कुठे आता? मरणाकडेच. स्मशानाकडेच आहे ना, असं समजा ना. अरे या महाराज या पुढे चला, आज मोठी मोठी माणसं आले तिकडे, चला या इकडे पुढे या जागा इकडे शिल्लक आहे तुमची, या पुढे या महाराज या. वा चला. हा पहिला मुद्दा घेऊ आपण तुमचा. मड्यामध्ये आत्मा असतो की नाही? हा असतो की नाही? बसा 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 बसा. हा मड्यामध्ये आत्मा असतो की नाही? हा सामान्य रूपाने. हा बरोबर बरोबर. हा सामान्य रूपाने. तुम्ही तुमचा अनुभव सांगा, लगेच शास्त्र तयार आहे. शास्त्र सांगायचं आपल्याला, मी सांगतो म्हणून नाही, यांनी सांगितलं पाहिजे बरोबर तिथे असतो की नाही. नुसतं मोकळं बोलणं नाही, आपलं यांनी सिद्ध केलं पाहिजे. हे काय सांगतंय आपल्याला? आत्मा कसा आहे? सदोदित आहे. सर्वत्र सर्व देही जया करिताही घातू नाही. विश्वात्मक पाही चैतन्य हे. मग सर्व ठिकाणी सर्व देहामध्ये सर्व काळामध्ये जर आत्मा आहे तर तिथे तो नसेल का? असेल की नसेल? शास्त्र सांगतंय त्याप्रमाणे. किंवा भगवंत सांगतात, काल आपली ओवी झाली, मी नसे ऐसा कवनु ठावासे, बरी प्राणी यांचे दैव कैसे जे न देखती माते. किंवा आत्म्याचं वर्णन कसं आलेलं आहे? नैनं छिद्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकाः न चैनं क्लेदयांत्यपो न शोषयति मारुतः. कसं आहे? मरणार आहे का न मरणारा वर्णन आहे? अनादि नित्य सिद्ध. अनादि नित्य शुद्धू निरुपादी विशुद्धू मनोनिशस्त्रादिके छेदू न गळेया. तो अग्नीनी जाळला जात नाही, शस्त्रांनी कापला जात नाही, अजून पाण्याने भिजवला जात नाही, अजून वाऱ्याने हलवला जात नाही. मग तिथे ती वस्तू नसेल का? तुम्ही सांगा, अनुभव असेल की नसेल? असेल. असेल. मग 10 दिवस तो तिथं फिरतो म्हणतात, त्याचं काय? कोण फिरतो? नंतर असतो म्हणतात ना 10 दिवस. कोण आत्मा असतो का 10 दिवस? जीव असतो. हा आत्मा. पहा आता काय काय होतं, ज्या काल आपला विषय झाला, ज्यावेळेस चैतन्य विशेषत्वामध्ये येतं तेव्हा ते कार्य करत असत. मग विशेषत्वात येण्यासाठी त्याला देहाची उपाधी लागते. देहाची उपाधी लागते. आणि जे विशेषत्वात आलेलं आहे ते देहाची उपाधी पडल्याबरोबर पुन्हा आपल्या सामान्य स्वरूपात जातं. हा अग्नी जळाला नाही का? आता तुम्ही चुलीला लाकूड लावता, हा ते लाकूड जळालं, हा जळालं म्हणजे त्याचा आता उपाधी जळून गेली. जळण्याचं जे इंधन होतं ते संपलं त्याचं. आता अग्नी कुठे गेला? स्वरूपामध्ये. रोजचं तुमचं काम आहे किंवा आपलं रोजचं काम आहे. स्वरूपात कुठे गेला तो? स्वरूपात गेला, त्याच्या मूळ स्वरूपात. ज्वलनशील झाला की बरोबर आहे, जळाला, पण तो अग्नी गेला कुठे? इथे तिथेच आहे. बरं सामान्य रूपात ना. सामान्य रूपात. तुम्ही काय केला? त्याला पेटवला, हा थोड्या छोटा अग्नी लावला त्या लाकडाला, लाकडातला विशेषत्वात आणला. आणि विशेषत्व आणल्याबरोबर पाणी तापवायला लागला, तो आपण काय भाजी करायला लागलो, काय काय सगळा उद्योग आपला केला आपण त्याचा, बरोबर की नाही? मग ते जळून झाल्यानंतर आता इंधन संपलं, मग आता तो अग्नी कुठे गेला? त्याच्या कारणात लीन झाला. सामान्य रूपामध्ये. बरं आता इथे अग्नी आहे की नाही? आता इथे आपल्या ह्याच्यात अग्नी आहे की नाही? आता आहे. कसा आहे? सामान्य रूपामध्ये. आणि इकडे काय जर घेऊन पेटवलं तर मग काय? विशेष रूपामध्ये आला. विशेष रूपामध्ये आला की तो कसा आहे? काही काळापुरता आहे, काही कार्य जोपर्यंत तुम्ही त्याला ठेवलेला आहे उपाधी देऊन, लाकडाची उपाधी आहे तोपर्यंत तो विशेषत्वामध्ये. हा काही अजून त्याची गॅसची उपाधी आहे तोपर्यंत तो तिथे राहणार. हा पुन्हा आणखी काय? पेट्रोलची उपाधी आहे तोपर्यंत आहे. तुम्ही बटन इकडनं बंद केलं की ते आपोआप बंद होते जळायचं. तिकडे गाडी पेट्रोलवर चालते, गॅसवर चालते नाही का? अग्नी 3 प्रकाराने प्रगट होते, घनरूपामध्ये, द्रव रूपामध्ये आणि वायू रूपामध्ये. द्रव रूपामध्ये पेट्रोल आहे किंवा रॉकेल आहे,
आणि वायू रूपामध्ये गॅस आहे, तो आता पेटतो तो गाडी चालवताना किंवा तुम्ही घरातही वापरता. आणि घनरूपामध्ये लाकूड कुठलंही काय माती बिती सगळी जळते, त्याला काय राहत नाही, एकदा त्याच्यात आलं ताब्यात की जळत राहते. मला सामान्य आणि विशेष फक्त तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यावेळेस देह पडतो त्यावेळेस आत्मा कुठे जातो हा प्रश्न आपला सुटला पाहिजे. बरोबर, कुठे जातो? आपल्या सामान्य रूपामध्ये. आणि दोन देह जेव्हा एकत्र होतात त्यावेळेस पुन्हा तो विशेषत्वात येतो. आणि विशेषत्वात आला की त्याला जीव म्हणायचं, विशेषात आला की त्याला जीव म्हणायचं. चैतन्य विशेष चैतन्य अधिक चिदाभास बरोबर विशिष्ट जीव. जाऊ दे, सूत्र नाही लक्षात राहिलं तर. म्हणजे चैतन्य जेव्हा विशेषत्वामध्ये येते या देहातलं त्यावेळेस त्याला जीव म्हणायचं. आणि ते जे विशेष चैतन्य आहे त्याच्यावर सगळे उपचार आहेत. हे देह सुटला की ते विशेष चैतन्य काय, आरसा फुटला की आतलं तुमचं कुठं जातं? आरसा फुटला किंवा पालता घातला समोरचा आरसा, तर ते आतलं जे तुमचं जे हलत होतं, दिसत होतं, चांगलं मस्त होतं, ते कुठे गेलं? ते जे समोर उभं राहिलं होतं ज्याच्यामुळे ते पडलं होतं तिथे आलं की नाही? मी प्रतिबिंब हे बिंब स्वरूप आहे. सूर्याचं एखाद्या आता इथं डबकं ठेवलं पाण्याचं आपण किंवा काही पाणी ठेवलं किंवा काही कास ठेवली तर सूर्याचं प्रतिबिंब पडतं त्या पाण्याच्या डबक्यामध्ये. बरोबर, मग आता पाण्याचं डबकं आटलं तर ते प्रतिबिंब कुठे गेलं? त्या बिंब स्वरूपाशी. हा, बिंब स्वरूपात. कारण प्रतिबिंबाला स्वतंत्र सत्ता नाही ना, ते बिंब स्वरूपाशी पहिल्यापासूनच संलग्नित आहे. आपल्याला दिसलं ते उपाधीमुळे दिसलं, पाण्याच्या त्या डबक्यामुळे दिसलं. आणि डबका आटलं की कुठं गेलं? ते जायला ते तिथं नव्हतंच, ते तिथं नव्हतं. पण आता उपाधीने ते नव्हतं ते त्याला अनुसरून ते दाखवलं. तसा हा जो जीव आहे हे काय आहे? त्या उपाधीमध्ये पडलेलं, त्या अंतःकरण डबक्यामध्ये पडलेलं तुमच्या स्वरूपाचं म्हणजे आत्म्याचं काय आहे? प्रतिबिंब आहे. त्याला जीव म्हणा, त्याला चिदाभास म्हणा, काय हरकत नाही. आणि ते त्याची सत्ता बुद्धी घेते, मन घेते, प्राण घेते, तुमचे डोळा घेतोय, कान घेतोय, हात घेतात, पाय घेतात आणि हे सगळं कार्य पुढे चालू करतात. आणि त्याला अज्ञान झालंय, आत्म्याला अज्ञान नाही झालं. अज्ञान कोणाला झालंय? त्या प्रतिबिंबाला, जीवाला. अनुग्रह कोणाला? जीवाला. हा, जीव म्हटलं की आपल्या चिदाभास शास्त्रीय शब्द. जीव म्हटलं की लगेच कळतो आपल्याला, आपल्याला माहिती आहे ना जीव म्हणजे. बरोबर, अनुग्रह कोणाला? जीवाला. का आत्म्याला नाही? हा, प्रबोध कोणाला? जीवाला. बिघडलाय कोण? जीव. का आत्मा बिघडलाय? नाही. बर, मोक्ष कोणाला? जीवाला. जो बिघडलाय त्याला. आणि बद्ध कोण झालाय? बद्ध कोणाला? बद्ध कोणाला? त्याचा स्वरूपाशी काही संबंध नाही तुमचा. आता 10 दिवस कोण फिरतो? पडल्यानंतर देह. आत्मा फिरतो, जीव फिरतो. बरं, सगळे 10वा 13वा वर्ष श्राद्ध ते कोणाचं? जीवाचं. आत्म्याचं. पुन्हा पुन्हा जन्म कोणाला मिळतात? आत्म्याला मिळतात का जीवाला मिळतात? जीवाला. बस, मग बाद कोणाला करायचं आहे? जीवाला करायचं. जीवाला अनुग्रह द्यायचा आणि सांगायचं तू इकडचा नाही. इकडचा म्हणजे कुठला? सासूरवाडीचा नाही तू. पागल बायकोच्या नादी जागून वेळ झाले ते. ही बुद्धी, मन, चित्त, बुद्धीने त्याला वेड केलं. बुद्धी सांगते तिकडे तुझ्या आईबापाच्या घरी जायचंच नाही, इकडे माझ्याच घरी राहायचं. घर जावाय म्हणून इकडेच फिरवलाय त्याला. ते मग ते बुद्धी, मन, अहंकार यांच्या नादी लागून, मनाच्या नादी लागून, इंद्रियाच्या नादी लागून बाबा विषयात रमलंय ते. बरं, रमे ना का रमलं तर, पण त्याला माझं म्हणून बसले, सोडेनच. मेलं तरी म्हणजे देह पाडला तरी सुद्धा त्याला ती वासना तशीच राहते. आणि ती वासना पूर्ण करण्यासाठी पुढच्या जन्मात जाते. हा, सांगा आता प्रमाण सांगा. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हा, पुढचं सांगा आणखी. तेची झाले अंगे हरिरूप. हा, कशा कशामुळे जन्म घ्यावा लागतोय जीवाला? वासनेमुळे. एक, हा, आगा कर्म जेवरा केले कर्म झाले तेची भोगाले. कर्मामुळे पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी. 3 भूमिका आहेत. एक वासना, दुसरी
कर्म शिल्लक राहिलं की, आणि तिसरं पाप पुण्य. आणि एवढं संपून टाकायचं या जन्मामध्ये, संपून म्हणण्यापेक्षा मिथ्या ठरवायचं, बाद करून टाकायचं. मग आता जीवपणाच नाही राहिला. तुम्हाला श्री गुरु अनुग्रह देतात, प्रबोध देतात. म्हणजे काय करतात तर तुमची जीवदशा बाद करतात. मग श्री गुरुला दान म्हणून काय द्यायचं महाराज? काय द्यायचं? काय द्यावे? हा, जीव. बरोबर आहे, बरोबर. काय द्यायचं श्री गुरुला दान म्हणून? जेवण द्यायचा. तेवढा देत नाही आपण. बाकी पैसे मागा, जेवण करा, कपडे घ्या, काय 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 हार फुलं माळा महाराज काय त्याचं काय होत. श्री गुरु सांगतात हे आम्हाला लागत नाही. आणि तुम्ही तरी काय ना आम्ही तरी काय. सत्व गुणात आला की श्री गुरुचा सत्कार, आणि तमो गुणात आला की त्या श्री गुरुला शिव्या. श्री गुरु म्हणतात तू आता सत्व गुणात आहे म्हणून आमचा सत्कार करतोय, पाया पडतोय. आणि तमो गुणात आला तर तिथलाच दगड घ्यायची ना आमच्या डोक्यात घालते. तुझं काय सांगावं? तू काय कायम सत्व गुणात राहणार आहे का तेव्हा? आणि देतात की नाही माणसं महाराज शिव्या? आपल्या सद्गुरूला बेकार माणूस आहे सांगतात. तमोगुण आला. मग हे अपेक्षित नाही श्री गुरुला. काय अपेक्षित आहे? जीव. आणि जीव द्यायचा आहे. आणि जीव दिला की आम्हाला वाटतं मरतो का काय? जीव द्यायचा म्हणजे काय? आणि खरे श्री गुरु असतात तो तुमचा जीव घेतात. मी तर सांगतो नरडीवरच पाय देतात. कळतंय का? नरडीवर पाय म्हणजे आम्ही आमचा जीवपणा तसाच ठेवतो आणि बाकी सगळं ते देतो. ते म्हणते हे काय करायचंय मला? हे मर्क कशाला देतोय तू? हे जड कशाला माझ्या पायाशी आणून टाकतोय? अख्खं विश्व माझं आहे, तू काय देतो मला? काय करायचं तुझं ती घेऊन? पैशाने तुमच्या बाकीच्या प्रसन्न होणारे श्री गुरु नसतात. त्याला जे पाहिजे ते पाहिजे. अलंकार सोन्याला काय देतो? अलंकार सोन्याला काय देतो? अहो काय शिल्लकच ठेवत नाही. तो मी तुझाच आहे, तुझ्यापासूनच आलो तुझाच आहे, समर्पित भाव आहे. का अलंकार भजे सोनी असे ते रूप होनी माझे, क्रियेविन भजे जो माते, माते जो क्रियेविन भजे, अलंकारू सहजे सोनी अति जेवी. नदी काय देते समुद्राला? हा जीव देते. काय काय शिल्लक ठेवत नाही. आपला समर्पित भाव आहे, त्याच्याच दिशेने वाहते. समर्पित भाव आहे. वशिष्ठ कल्लोळ जैसा पाणी. कल्लोळ, हा ते पण आहे. 2-3 ओव्या आहेत त्या. कल्लोळ जैसा पाणी या, हो सैसा मज धनंजय या शरणी, सुवर्ण जैसा सोनिया, हो किंवा का मज व्यापक घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशे, तैसा मज शरणी धनंजय. मग तसा तू सर शरणी. मग घट फुटल्यानंतर ते आपलं आकाश कुठे जातं? जेतीचा घट फुटे. हा कुठे जातं? आकाश लागे नीट वाटे. नीट वाटे अगोदरच आकाशाला मिळाले. पाण्यात मीठ टाकलं, पहा आता दृष्टांत. वा 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 वा. पाण्यात मीठ टाकलं तर काय होईल? पाण्याचा आईबाप कोण आहे? पाण्याचा आईबाप कोण आहे? पाण्याचा आईबाप कोण आहे? पाणी कुठून आलंय? हे मीठ कुठून आलंय? समुद्रातून. पाण्यामधून सांगा ना. आणि पाण्यात पडलं आपल्या आई वडिलांना जाऊन मिळालं तर एक रूप होतंय, काही शिल्लक राहत नाही. काय सांडोनी मीठपणाचा लोभू, मिठे घेतला सिंधुत्वाचा लाभू, देवी अहम देवनी शंभू शांभवी झालो. अहो मिठानं काय केलं? हे फक्त पाण्याशी जाऊन मिठी मारली, पाण्यात पडलं. आता केवढं झालं मीठ? आता केवढं झालं? समुद्र एवढं झालं. आणि त्याच पाण्यापासून झालेला मोती. मोत्याचा पण बाप कोण आहे? मोत्याचा बाप कोण आहे? पाणीच आहे. हा मग आता मोत्याचं काय बाबा? मुक्तपणे मोला चढले, मुक्तपणे मोला चढले, वनिता जरी फासा पडली. वनिता जरी फासा पडले. अहो त्याला ड्रिल मारतात आणि त्याच्यात काय ते नदीत घालतात. त्याला गावडे बाबा सांगायचे, ज्यांचे शब्द आहेत बरं का. बाई शिकली की हा गडीवाला झाला मध्ये नाकात नसत. आता मोती कधी मुक्त व्हायचा? कारण मोलाला चढलाय तो, अहंकाराला चढलाय. कधी मुक्त होईल मोती सांगा? राजहंसाच्या चोचीमध्ये कुठे सापडायला पाहिजे? आता कधी त्याला राजहंस भेटायचा आणि कधी त्याच्या ताब्यात सापडायचं? नशीब असेल तर सांगणार ना. वाल्याला जर नारद महर्षी भेटलेच नसते तर राजहंस भेटला झालं त्याचं.
केलं ना कडू शर्मा विसोबाला जर माऊली भेटली नसती काय कोणी उभा केला असता विसोबा खेचरला कुणी उभा केला असता जर माऊलीने पदरात घेतला नसता तर काय अपराध होते बाप रे हो माऊलींचा दैव सगळे माझे आहेत हे विश्वाची माझे घर तू अमकान तू तमका नाही कोणाचे गुणदोष नाही पाहत साधूंची दृष्टी आहे आमच्या या रे लहान थोर हो जसे असाल तसे या हो, पण तेवढा जीव घेऊन या बाकी आम्ही जीव ठेवतोय सगळं देतोय जीव ठेवणं म्हणजे अहंकार ठेवणं मी सांभाळतोय आम्ही आमच्या मीला सांभाळतोय काही केलं तर मीला धक्का लागू द्यायच नाही इथं एखाद्याला विचारलं लेट का आलं मग आलो लेट मग काय झालं मीला धक्काच लागू दे ना आम्ही एवढ्या माणसात काय बी होऊ द्या पण जरा जरी मीला त्याचा स्पर्श झाला ना बाबा सत्संग सोडतोय गुरु सोडतोय सगळं सोडून जातोय काय नको आम्हाला मी काय कमी वाटलो का अरे तुझा मीच इथं वाट लावायची आता काय करावं मी धरलाय तो जीव आहे तो जीवपणा आणि काय जीवपणा कुठे सिद्ध होतोय तेव्हा अलग लक्षामध्ये म्हणजे अनुग्रह मोक्ष जो आहे श्री गुरूंच्या चरणाशी समर्पित भाव जे आपण दृष्टांत पाहतो वायू आणि हे आकाश आणि पोकळी एक का दोन कसं समर्पित आहे पोकळी पहा आकाशाशी नदी समुद्राशी समर्पित आहे हो तिला किती जरी अडवली तिच्यावर बंधारे बांधले अजून काही तलाव बांधले मोठी धरणं बांधली तरी नदी कुठे जाते बर नदी समुद्राला मिळते का पाणी समुद्राला मिळतं बर समुद्रात काय आहे पाणी आणि हिच्यात काय आहे मग त्याला समुद्र म्हणायचं नाही ह्याला नदी का बरं म्हणायचं वाहते म्हणून नदी आणि ते स्थिर आहे म्हणून समुद्र व्यापक आहे म्हणून समुद्र ते पाण्याचाच एक भाग आहे हा तर पाणी हे पाणी कुठे हे बी पाणी पाण्याला पाणीच फक्त पाण्याला मिळू शकतं दगड मिळेल का पाण्याला अरे जीवच फक्त ब्रह्म होऊ शकतो कारण तो ब्रह्मच आहे तो आहेच ब्रह्म त्याला ब्रह्म व्हायचं नाही ब्रह्म आहे असं समजून घ्यायचं आहे हा तो ब्रह्म म्हणजे करायचंय का त्याला ब्रह्म करायचं नाही तो पहिलाच ब्रह्म आहे तुम्हाला नाही कळलं तरी बी ब्रह्मच आहात आणि कळालं तरी बी मुक्त काही चिंताच करायचं कारण नाही मी ब्रह्मस्वरूप जीव ब्रह्म ऐक्य जीव ब्रह्मेव ना पराहा तो त्याच्यापासून कधीच वेगळा नाही काल आपण पाहिलं तुम्ही आणि तुमचं आरशातलं प्रतिबिंब एक का दोन एकच आहे तसा जीव आणि आत्मा एक का दोन एकच आहे एक आहे असं समजायचं आहे का एक करायचं आहे समजायचं एक करायचं आहे का एक समजायचं आहे समजायचं मग समजूतच बाद करणं ह्याचं नाव परमार्थ आहे आणि काय दगड धोंड काही उभे करायचे नाही काय समजूतच बदलायचे आहे ना दुसरं काय करायचं आता एक दृष्टांत सांगतो माहेरवाशींचं लग्न होतं आणि ती सासरला येते बर का बाबा सासरला येते ती रडतच येते ती काही आईच्या गळ्यात पडते रडते ती पण रडत का होईना पण ती निघालेली असते कुठे रडते थांबण्यासाठी नाही तिथे आईजवळ राहण्यासाठी नाही लय प्रेम आईचं भावाचं वडिलांचं ते साहजिक आहे पण किती जरी प्रेम असतं तर अशी टरकन फाडते सगळं आणि रडत का होईना पण इकडं निघते कुठे तिच्या मूळ अधिष्ठान ज्याने जिला तिनं वरलंय त्याच्याकडे जाते इथपर्यंत ठीक आहे जीवानं कुठे जायला पाहिजे रडत का होईना पण लय प्रेम आहे संसारावर लय प्रेम आहे पैशावर लय प्रेम आहे सोन्यावर लय प्रेम आहे पदावर रडत का होईना पण कुठे जायला पाहिजे जो आपला आहे तो जो आहे ज्याच्यापासून आपण आहोत तिकडे जायला पाहिजे ह्याच्याशी रडायचं ह्याच्याशी हे कोण माय बाप आहे तिकडचे रडायचं पण निघायचं कुठे तिकडे इकडं ताण किती का व्हायना पण निघायचं तिकडं मात्र मला दृष्टांत सांगायचं आता तिकडं गेल्यानंतर पहातेची समजूत कशी बदलते बाबा एका क्षणात आता तिथे ओळख करून देतात पतीची तर अगोदरचीच ओळख आहे आणि सख्खे सासू सासरे तर ते बघाबघीमध्ये सगळं झालेलं असतं त्यांचं बघितलेलं असतं मग हा कोण आहे चुलत दीर आहे ही कोण आहे चुलत ननंद आहे ही म्हातारी चुलत मावशी आपलं चुलत सासू आहे
ती काय मावस सासू आहे, तो म्हातारा चुलत सासरा आहे, असं सगळं गबाळांची तिला ओळख करून देतात आणि ती उद्यापासून सगळ्यांना पक्क मानते हे माझेच आहे. आणि तिकडचे जे होते त्यांना म्हणते आता ते तिकडे गेली की म्हणते आता मी माझ्या इकडचं माझं घर आहे, आता माझं घर ते नाही. राहिली 15-20 वर्ष 22 वर्ष आणि इकडं आल्याबरोबर 2 दिवसात सांगते आता ते माझं नाही, आता ते हे काय माझं आहे. आणि 2 दिवसात सगळी नाती तिनं घेतली नसलेली. होता का आधीच तो मावस सासरा? नव्हता. चुलत सासू होती का अगोदर? नव्हती. सख्खी सासू तरी होती का? नव्हती. एका बरोबर नातं जोडल्याबरोबर सगळे नाती अशी तिने एका काय केलं बर, नाती बांधली का मानली तिनं? मानली. समजूत बदलली ना, ती आता माझं नाही आणि हे आता माझं आहे. मग आता समजूतच बदलायची आहे का? इथे काय संसार माझा नाही आणि संसार मी नाही आणि मी इकडचा आहे बस. पण बुद्धी जी आहे ती तुम्हाला इकडं येऊ देत नाही. ती काय म्हणते, हा थोडा वेळापुरता जात सत्संगापुरतं, नंतर आला की काम आहेत घरची, पुढे चालतात तिथे कायमचा बसायला. बाबा आम्ही तरी काय 5-7 दिवस इथे, नंतर गेले म्हणजे 7 दिवस झाले आता कामाला लागते. काय महाराज ती कामाला जावत असते पण येतानाच तिनं पजवलेलं असतं. जात आहे 2 तास आणि आल्यानंतर पाणी भरायचे, काम करायचे हिशोबाने. पहा कसं ते घुमवते आपल्याला बरोबर. बुद्धी येऊच देत नाही आणि आलं तर इथं बसू देत, सारखी घरची ओढते इकडं, संसारात केच नसते. आणि ती बुद्धी ह्या चिदाभासाला सांगत असते तिकडे काय तेव्हा इकडं सासरवाडीत राहा, इकडे चांगलं आहे, आता राहूया. आणि जेव्हा श्री गुरु भेटतात याला अनुग्रह करतात आणि खऱ्या आई बापाची ओळख करून देतात, खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतात, तेव्हा तो सांगतो बघ तुला माझ्या बरोबर यायचं असलं तर ये, नाहीतर तू तशीच राहा, मी चाललो. आणि हे जेव्हा तिच्या लक्षात येते, तिला माहित आहे हा गेला तर ही तर आपल्याला जोड्यानं झाडणार आहे. हा आहे म्हणून आता ते काय कुंकू गेलं तर काय म्हणून राहावं तिथं, ज्याच्या आधाराने राहायचंय. बुद्धी नुसती राहील का? त्या चिदाभासाचा जर तिला सत्ता नसेल, नुसती राहील का ती? कशी राहील ती? राहू शकणार नाही ती. तिच्या लक्षात आलं ह्याच्या बरोबर जाणं हिताच आहे आणि निघाली तिकडे. निघाल्याबरोबर तिथं पोहोचली की बुद्धी राहिली नाही. बुद्धी ही चिदाभासा समरूप झाली आणि चिदाभास ही आत्मस्वरूपाशी लीन झाला. एवढीच युक्ती साधायची आहे चिंतनाने. चिंतनाने फक्त समजूत बदलायचे, मी देह नाही, देह माझा नाही, मी कोण आहे तर मी आत्मा ब्रह्म आहे, मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे. असं प्रबोधाचं चिंतन आपल्याला सांगत असतं. चिंतन त्याच्यात निश्चय करायचंय तुम्ही आहातच, वेगळं काय व्हायचं नाही. वा अज्ञान गेलं, अज्ञान गेलं बस. अज्ञान घालवायचा उद्योग करायचा आहे, ज्ञान तयार आहे. बाबांचा दृष्टांत, बाबांचा सिद्धांत आहे. पाणी आणायचंय का वरचं काय दगड धोंड माती डबार काढायचं आहे? काय करायचंय? विहीर खणताना पाणी आणायचंय का पाणी तयार आहे, फक्त पाण्यावर आलेलं आवरण काढायचंय बस. मग आता आम्हाला आवरण काढायचं म्हणजे काय पडदे फाडायचे आहेत का? समजूत फक्त बदलायचे. समजुतीच आवरण आहे. आवरण तरी कुठे आहे? तेव्हा तुम्हाला आवरण सुद्धा कोण करू शकत नाही. तुम्ही स्वयंप्रकाश आहात. सूर्याला कशाने झाकायचं? कशाने? ज्याने डोळे बंद केले त्याला सूर्य नाही, संपला. आता आम्ही डोळे बंद केले हेच आमचं अज्ञान आहे. बरं तुम्ही डोळे बंद केलेले उघडायचे कोणी? तुमचे असे धरून उघडावेत का? एकदा थापडलं ना तुम्हाला, उठ जागा हो. गुरुकृपेचे थावे थापटीला जायचं, थापटला ना उठ म्हणून सांगितलं, उघड डोळे. आणि डोळे उघडले की सूर्य तयार आहे. अंधार गेला ना, ह्याने डोळे झाकून अंधार केला. तसं आमच्यावर आवरण आम्हीच आणलेलं आहे, दुसरं कोणी आणलेलं आहे? तेव्हा आमचंच आवरण आहे, आमचीच समजूत आहे. तेवढी फक्त आपल्याला बाध करायची आहे. हो, जीव श्री गुरूंच्या चरणी समर्पित करायचे. हा मुद्दा क्लिअर झाला का तुमचा? काय आत्मा स्थूल देह मरतो जन्मतो, नीट लक्ष द्या. स्थूल देह मरतो आणि जन्मतो, सूक्ष्म देह येतो आणि जातो. तुम्हाला 84 लक्ष योनीमध्ये सूक्ष्म देह तुमचा बदलला का तोच होता? एकच तोच होता. म्हणून तर संस्कार घेऊन आला ना.
तुम्हाला काही न शिकवता गोष्टी जमलेत की नाही या जन्मामध्ये महाराज? तुम्हाला संसार कोणी शिकवला? संसार कोणी शिकवला तुम्हाला? मागच्या जन्माचे संस्कार आहेत, त्या संस्काराचं ज्ञान प्रगट झालं. 21 वर्ष झाली, 18 वर्ष झाली की ते प्रगट होते आणि संसाराला विधीपूर्वक लागते. कोणी शिकवलं नाही, काय नाही, त्याच्यात तयारच आहे आपण. मागचं गटुडा आणलं. हा, ते गटुड्यालाच काढी लावायची आता. लय 84 लक्ष येऊन फिरलो ते गटुडे घेऊन. त्या गटुड्याने बाबा 84 लक्ष येऊन फिरवलंय आम्हाला. थोडं नाही फिरवलं हो, दुःख भोगायला लावलेलं आहे. अरे काय 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 आता इथे जर चुकला तर काय डोकार होऊन खायचंय गटरात? काय काय जायचंय कुठे? कुत्र होऊन कुणाच्या दारात भू भू करत उभा राहायचंय? साप दिसल्यानंतर काय करतो आपण? का पूजा करतो? पहिले ते दोन ठेसतात. मागचं काय का होईल? काय 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 आता जावा तिकडे जायचं. एकदा आलंय फिरून परत जायचं. काय करायचं? चुकली यावर नुसतीच आपण प्रमाण म्हणायची का? लक्ष द्यायचं तिकडं. एकदा पडलाय इथे जर चुकला परत काय आमचा गर्भमेद मुशे रक्तमूत्र रसे वांती व होऊन असे लाजीरवाणे. काय जन्म आहे आमचा बाबा बाबा. काय काय जन्म घ्यायचं? काय मातेची या उदर कुहरी पचोनी विष्णेच्या दातरी उकडोनी 9 मासावरी जन्म जन्मोनी मरती. काय मातेच्या उदरात? काय मातेच्या उदरात? जरा कल्पना करा ना. नसेल कल्पना होत तर महाराज उद्या इथं ड्रम आणा गोमूत्रानं भरलेला आणि त्यात सगळ्यांना 15-15 मिनिटं कुंड. कसं वाटतंय बघू बाहेर काढायला? कसं वाटेल? आधी जाल का आतमध्ये? नाही जाणार का? आणि 84 लक्ष फिरला ते आणि आता पुन्हा काय वाढून ठेवलंय? सावध होऊनी देव भजनी लागा. सावध होऊनी भजनी लागा. देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी. सोहम वागा कोहम वागा इदम वागा. हे 3 वागे आहेत. मधला इदम गुप्त झालाय. अरे अहम बी वाग्याचा आहे आणि सोहम बी वाग्याचा आहे. पण पहिला एक वाग्याला काढायसाठी दुसरा वाग्या आणला आणि मधला बी वाग्या काढायचे. 3 वाग्या. बळीला किती वागे मागितले होते वामन मूर्तीने? 3 वागे मागितले होते. तिने बी दिले. पहिला अहम बी दिला, सोहम बी दिला आणि इदम बी दिला. 3 वागे दिल्यानंतर द्वारपाळ झाला परत त्याच्या खाली जाऊन. 3 वागे आहेत. आमचा 1 वागे अजून जायना. अहम केला पाहिजे आणि अहम जाऊन पुन्हा दुसरा जो आणलाय अहम घालवायला तो बी प्रबोधाचा वाग्या घालवायचा. पण आता तो विषय नाही. या ग्रंथाचा तो विषय नाही. या चिंतनाचा विषय नाही. तुम्ही सांगाल ते घालवायचं तर आणायचं कशाला? पहिला आधी आणा, ते घालवा आणि मग पुढे बघू. आहेत श्री गुरु तुमचे इथे समर्थ आहेत, ते तुम्हाला सांगतील त्यावेळेस प्रक्रिया. पहिले हे पक्क करा. कोणता मुद्दा चिंतन चालू होता आपला? पुन्हा जन्म घेण्याची जी प्रक्रिया आहे कशी चांगली आहे का? ऐशी या अवकळा बापरे. घेई देह पा कंटाळा लाज पै निर्मळा निसुगा गोड. अहो जे निर्मळ आहे त्याला लाज वाटते त्या गोमूत्रात पडायची आणि निसुग आहे ते त्याला सवय झालेली आहे. ते रोजच ते येते. म्हणजे निसुगा गोड. निसुगाला गोड आहे पुन्हा जन्म घेणं, पुनर्जन्म. ते तुम्हाला नाही. ते जन्म तुम्हाला नाही, जीवासाठी आहे. पण आता काय करावं? जीवाने हे मी म्हटला आणि माझं म्हटला आणि तो पुरुष अपराध आहे आणि त्या अपराधाची सजा आहे. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, सजा आहे. हो, मग महाराज असू दे, नाहीतर मठाधिपती असू दे, नाहीतर आचार्य असू दे, नाहीतर प्राचार्य असू दे, नाहीतर कोणी बी असू दे, कोणाची सुट्टी नाही. कोण कशा आड केलतो, कशात बी अडकला तर त्याला हाय भट्टेच आहेत. त्याला सुट्टी नाही त्याला. त्यापेक्षा आम्ही आपलं साधं राहायचं, मोकळं व्हायचं. काय कालवा करायचं काय जास्त काम नाही. हो, मूळ कशासाठी आपलं आलो इथं? तर विषय समजून घ्यायचा, समजूत बदलायची. परम भाग्याचे आहोत. हो, चांगले श्रीगुरु भेटले आपल्याला. महात्म्याने आशीर्वाद दिलेला आहे, कृपा केलेली आहे. आमचं अनंत जन्माचं पुण्य फळाला आलेलं आहे. बहुराम जन्मना मानते. बाबा बाबा, एका जन्मातलं नाही हे पुण्य. काहीतरी मान केलंय.
महाराजांनी काहीतरी भरपूर पुण्य केलेलं आहे. बहुनाम, खूप खूप अनेक जन्म संसिद्धी, अनेक जन्माचा हा परिणाम आहे. आणि त्या जन्मात काहीतरी चांगलं कार्य केलं, पुण्य केलं, भगवंताला प्रार्थना केलेली आहे, सोडव सोडव सोडव, ईश्वराने कृपा केली, जा एक संधी देतो तुला. मनुष्य जन्म ही एक संधी आहे आणि त्या संधीचा पुरेपूर सगळ्या जन्मात संसारच केला. एवढा जन्म त्याच्यासाठी सोडा असे साधू संत सांगतात. सोडा म्हणजे इथे सावध हो, बरोबर, इथे फक्त चिंतन कर, इथे समजूत बदल, इथे मी माझ्याला काडी लावून टाक, इथे मी माझं संपव, हो इथे मी माझं संपव, हो. आणि मी तरी कशाचं धरलंय सगळं, मायेच घुसून तरी मी म्हटलेलं आहे, नसलेल्याला मी म्हटलंय, नसलेल्याला माझं म्हटलंय, असलेल्याचा विसर पडलेला आहे. म्हणून सावध व्हायचं आहे आपल्याला. सावध करण्यासाठी सत्संग आहे, चांगदेवाचं हे निमित्त आहे आपल्याला. चांगदेव 65 चांगदेवरायानं सांगितली. कुठपर्यंत आलं तर चांगदेवाचं चरित्र सांगाल? तुमचा मुद्दा क्लिअर झाला का? हा, दुसरा एक मुद्दा आहे तो घेऊ चिंतनाला, आणि मग चांगदेव कुठपर्यंत आले होते चरित्र तिथपासून पुढे येऊ थोडसा. हा, दुसरा कोणता मुद्दा होता आपला चिंतनाला? महाराज सांगा. नाही ते नाही ते आता एक दोन मुद्दा झाला ना. आत्मा 3 कळालं का तुम्हाला? स्थूल देह जन्मतो मरतो, सूक्ष्म देह येतो जातो, आणि आत्मा कुठे जात नाही आणि येत नाही. पक्क लक्षात ठेवा 3 भूमिका. मग सूक्ष्म देह फिरतो कशाच्या जोरावरती? काय ताकद आहे? वासना, कर्म, पाप, पुण्य, आणि ते त्याला ठेवायचंच नाही. झालं, सूक्ष्म देह बाद झाला, निवांत राहा. आणि त्यालाच तुकोबर आहे मरण म्हणतात. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, माझ्या मुक्तीचा सोहळा मी अनुभवला. नाही अनुभव, आपलाच सूक्ष्म देह, आपलाच जीवपणा बाद झाला. आता मी जीव म्हणून राहिलो नाही, नव्हतोच, हे माझ्या परिपूर्णतेने लक्षात आलं. आणि माझा निश्चय झाला आता की मी, हो, देह तर माझा नाही, मी देह तर नाहीच नाही, पण मी जो आहे तो असा व्यापक आहे, हा माझा निश्चय झाला. या भूमिकेपर्यंत येणं याला शेवटचा दिवस म्हणतात. ही भूमिका तयार झाली अंतःकरणामध्ये. आता मी देहाचा नाही, आता मी देहातला नाही, आता मी विश्वाला अधिष्ठान असलेला, सर्व त्रिभुवनाला अधिष्ठान असलेलं परमात्म्याचं स्वरूप आहे. ते माझं स्वरूप आहे, ते आणि मी एक आहे. असा निश्चय ज्या क्षणी ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुमचा शेवटचा दिवस. गोड 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 शेवटचा दिवस. कारण देहाला मिथ्या ठरवला तुम्ही, देहच तुमचा नाही असं नाही का? प्रारब्धाने बघायचं तेवढं चाललंय. प्रारब्ध देहाला आहे का आत्म्याला आहे? प्रारब्ध देहाला आहे का आत्म्याला आहे? प्रारब्ध देहाला की आत्म्याला? देहाला. देह प्रारब्धावर आहे का? आत्म्याला कसं प्रारब्ध असेल? अधिष्ठान ब्रह्माला कसं प्रारब्ध असेल? हा, तो अलिप्त आहे. वा, अलिप्त आहे, त्याला कसं प्रारब्ध असेल? ज्याला प्रारब्ध आहे त्याच्या डोक्यावर मारा ना. ते तुमच्या डोक्यावर कशाला घेताय मी म्हणून? प्रारब्ध देहाला, रोग देहाला का आत्म्याला? आणि मरण देहाला. आणि तुम्हाला रोग बी नाही, मरण बी नाही. असं ज्या दिवशी समजूत तुमची निश्चित होईल त्या दिवशी यात्रा काढायला हरकत नाही. कशाची? देहाची. त्या दिवशी 10वा 13वा असताना करायला हरकत नाही. करा की तुमचा 10वा, काय हरकत नाही. मेल्याशिवाय करायला. तुकोबारायांनी केला ना पिंड पदावरी. हे सांगतोय, पिंड पदावरी दिला आपुलिया करी. हो, पिंड पदावरी देह आपुलिया करी. मरणाचा सोहळा पाहिला त्यांनी. माझे झाले का यावरचे? माझे हाते तर नंतर श्राद्धाचा अभंग आहे. याच्यातलं दुसरं चरण, याच्यातलं दुसरं चरण आहे पिंड पदावरी. पिंड पदा, पण ते चरण इथे लागू पडत, तो पुढचा आहे तो. पण त्याने अगोदर हे लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणता तो मुद्दा तुमचा बरोबर, अगोदर हे केलं. झाले माझे काय? झाले माझे म्हणजे कोणाचे? देहाचं. देह माझा नाही, देह मी नाही, हा निश्चय झाला. आता गेला काय आणि राहिला काय? राहिला तर राही नका, आणि चालला तर जाय नका. करा सोहळा चांगला व्यवस्थित.
बाबा नाही बोलवा तिथं प्रवचनाला. बाबा तुम्ही जा बरं का प्रवचनाला. कोणाचा सोहळा आहे येणार या मावशीचा? ही तर आहे ना म्हणे. हसतानाच करायचा सोहळा आणि तो भोगायचा बी आहे. हो माझे मरण न्या देखील तो सोहळा झाला अनुपम्य. म्हणजे काय त्याला उपमा देता येत नाही कुठली भूतलावरती. असा सोहळा झाला. कोणती उपमा द्यायची? अनुपम्य. तो सोहळा झाला अनुपम्य. तुमचा सोहळा करा, लवकर करा. जेवण काही तोपर्यंत करा, मरायच्या आधी करा. लवकर करून घ्या. असे समर्थ सद्गुरू आपल्या भाग्याने आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. ही प्रक्रिया पार पडल्या पाहिजे आणि तो आपला अधिकार आहे, तो आपला हक्क आहे. नवे नवे त्याच्यासाठी हा मनुष्य देह दिलेला आहे, त्याच्यासाठी ही बुद्धी दिलेली आहे. लक्षात घ्या. कळालं? आत्मा कुठे जात नाही, येत नाही. स्थूल देह जन्मतो मरतो, सूक्ष्म देह जातो येतो आणि त्याचं जाणं येणं थांबलं ज्या दिवशी हा निश्चय झाला त्या दिवशी तुमचा काय याचसाठी केला होता तहास. शेवटचा दिवस गोड करा. खाली शेवटचं चरण म्हणा जरा त्याचं तुम्ही म्हणा. तुका म्हणे आता मुक्ती परली तुका म्हणे आता नाही तुका म्हणे मुक्ती परली मुक्ती परिणली नोवरी. आता म्हणजे कधी? हा सोहळा झाल्यानंतर हे शेव गोड झाला. आता काय गोड झालं की ह्याचा आणि माझा काही असे ना का असलं तर राहीना का राहिलं तर हे मिथ्या आहे आणि माझं नाही आणि मी नाही असा निश्चय झाला की सोहळा झाला. आणि मग आता दिवस चारी खेळी मेळी काही बी करा, तिकडे मारामाऱ्या करा, भिन्न करा, काय करायचं ते करा. प्रारब्ध देह प्रारब्ध जसं असेल तसं. कोण समाजकारणात, कोण कुठे कोणाला जसं प्रारब्ध असेल तसं. एखादा राजा व्हायचा असेल तर तिकडे राजा व्हा. पण आता दिवस चारी खेळीमेळीचे दिवस. कारण आता याचं प्रारब्ध आहे तोपर्यंत राहील आणि संपलं की ते जाईल. आणि मी मात्र साक्षीत्वाने जसा आहे तसा यासाठी केला होता तास. शेवटचा दिवस तो नव्हे, तो शेवटचा दिवस नव्हे, तो देहाचा शेवटचा दिवस आहे. तुम्हाला तर शेवटचाच दिवस नाही. तुम्हाला पहिला दिवस नाही तर शेवटचा कसा असेल तुम्हाला? तुमचा पहिला दिवस कोणता? अनादि. वा वा. तुम्ही कसे आहात? अनादि बी आहात आणि शेवट अनादि अनंत. आणि माया कशी आहे? अनादि शांत. अनादि आहे पण विचारांती न राहणारी. विचारांनी जी बाध होते तिला माया म्हणायचं आणि विचार ज्याच्या पुढे टिकत नाही त्याला ब्रह्म म्हणायचं. ते तुम्ही आहात. विचार मागुता पाऊली निघे तरकू आयनी निघे अंगी जयाच्या. निघाला विचार तिथं टिकू शकत नाही आणि विचारांती जी बाध होते तिचं नाव आहे माया. माया अनादि शांत आणि माया ब्रह्माचा संबंध अनादि शांत. जीव ईश्वराचं, जीव अनादि शांत, ईश्वर अनादि शांत. जीव ईश्वराचा भेद अनादि शांत, जगाचा प्रवाह अनादि शांत. प्रवाह रूपाने आणि ज्ञान अनंत नाही. त्याला अनादि अनंत का? त्याला नाव आहे साधी अनंत. साधी अनंत म्हणजे मध्येच उद्भवलं ना ते. आता श्री गुरु भेटल्यानंतर ते होतं अगोदर पण वरती आवरण आलं म्हणून त्याला साधी म्हणायचं. अनादि नाही. पहिल्यापासून असं तर अज्ञानाचा विषय नव्हता. त्याला साधी अनंत म्हणायचं. साधी का म्हणायचं? मध्येच ते प्रगट झालं विशेषत्व आणि म्हणून साधी. आणि अनंत म्हणजे एकदा प्रगट झाले की ते बाद होत नाही म्हणून ते आनंद. असं ज्ञानाचा विषय आहे. ज्ञान, जीव ईश्वर, जीव ईश्वर भेद, ब्रह्म माया, ब्रह्म मायेचा संबंध, असे 7 गोष्टी आहेत त्या अनादीमध्ये जातात. मग ती एकच फक्त अनादि अनंत आहे. ब्रह्म जे तुमचं स्वरूप आहे ते अनादि अनंत आहे. बाकी सगळे अनादि शांत आणि फक्त ज्ञान जे आहे स्वरूपाचं ज्ञान ते आहे साधी अनंत. अशा 7 होतात. ज्ञान धरलं तर 8 सुद्धा होतात. बोला काय? बोला ना काय?
6 आणि जगत प्रवाह जगत 7 आणि ज्ञान 8 आहे. आता आपलं चिंतन पुढे गेलं पाहिजे ना. शास्त्रात 6 आले, पण आमचं श्रीगुरूंच्या कृपेने चिंतन अजून पुढे जाते. 2 येतात आमच्याकडे. कारण आपण कसे शास्त्राच्या पुढचे पाठात 6 आहे. पाठात 6 आहे. शास्त्रात 6 आहे, पण आमचे 2 पुढे गेले ना. आता ते शास्त्र लिहिल त्याला केव्हा लिहायचं तेव्हा दुसरं शास्त्र लिहिलं जाईल तेव्हा हे 2 मुद्दे आमचे ऍड केले जातील, करावे लागतील त्यांना. हे अनुभव सिद्ध आहे. का नाही करायचं? जगत प्रवाह आलाय बरं का शास्त्रामध्ये. जगत प्रवाह ज्ञान पण आलेला, त्याने आलेलं फक्त एका जागी नाही आलं, वेगवेगळ्या ठिकाणी आलेलं आहे. चला, कोणता मुद्दा क्लिअर झाला आता? आत्मा मड्यामध्ये असतो, तो जात येत नाही. देहाचं सूक्ष्म स्थूल देह जन्मतो मरतो, सूक्ष्म देह येतो जातो, येतो आणि जातो, येतो आणि जातो. या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात, वासाशी जीर्णान्य यथा विहाय नवानि ग्रहणाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान् यन्यानि संयाति नवानि देह. अशा पद्धतीने तो देह बदलत असतो. तिथं चैतन्य नाते घेतलंय बरं का. ते चैतन्य नाते म्हणताना जीव चैतन्य घ्यायचं, लक्षार्थ करायचं तिथे. कारण चैतन्य नाते म्हटलं तर शुद्ध का ईश्वर का कुटस्थ, तर तिथे जीव चैतन्य घ्यायचं. कारण इतर चैतन्य बदलत नाहीत, देहांतर नाही त्याला, फक्त जीव चैतन्याचाच विषय आहे तिच्यात. मग ते काही ठिकाणी बाबा आत्मचैतन्य पण म्हटलंय, पण चैतन्य देह स्वीकार करणं. कोणतं चैतन्य? जीव चैतन्य. लक्षात घ्यायचं बरोबर, नाहीतर तिथे ओवीचा मेळ लागत नाही, आपलं बोलणं सगळं फेल होतं. असं लक्षार्थ केला की ओवी बरोबर लक्षात येते आपल्या तिथे. चला, अशा पद्धतीनं 3 भूमिका आहेत. सूक्ष्म देह हा दिसतोय तो स्थूल देह, आणि स्थूल देह ज्याच्यावर चालतोय, ज्याच्या आधाराने तो आहे, तो कोण आहे? सूक्ष्म देह. सांगूया का स्थूल देह सूक्ष्म देहाचा विषय आलाय तर? स्थूल देह कशाचा बनलेला आहे? माहिती आहे आता? पंचमहाभूतांचा. पंचमहाभूतां त्याची एकाची 5 तत्व. पंचमहाभूत कोणती कोणती? चला सांगा. पृथ्वी आप तेज वायू आकाश. वा, काय वेग आलाय, असा वेग पाहिजे. पृथ्वी आप तेज वायू आकाश. वा वा वा. त्या 5ची 5 बी याच वेगात सांगा, आकाशाची 5 सांगा. असू दे, काय हरकत नाही. काम आहे, क्रोध आहे, भय आहे, शोक आहे, मोह आहे, ही 5 आकाशाची आहे ती आपल्यामध्ये. आहे की नाही? काम क्रोध आहे की नाही? आहे. भय आहे की नाही? शोक आहे की नाही? मोह आहे की नाही? आहे आपल्यामध्ये आहे, पण ती आकाशाची आहेत. आणि ती पंचमहाभूत म्हणतात त्याला, असं माहित नाही. फक्त पंचमहाभूत एक. दुसरं काय? वायू. वायूची 5 तत्व सांगा पटपट. चलन, वलन, प्रसरण, अंकुचन, धावन. झाले 5. हे चालू आहे आता. आपण बसतो की नाही, बसून उठतो की नाही, झालं आकुंचन आणि प्रसरण. चलन वलन आला की नाही, जाणार की नाही, झालं. आणि धावन, पळता की नाही साप दिसल्यानंतर, झालं धावन. हे चालू आहे, आपल्या क्रिया सगळ्या चालू आहेत. हो. तिसरं कुठलं? अग्नी. अग्नीची तत्व कोणती? हो, क्षुधा, तृषा, कांती, आळस आणि निद्रा. झाले हे 5. क्षुधा, तृषा प्राणाचा धर्म नाही, प्राणाचा नाही, हे अग्नीच असतं. हे प्रकाशाचे अग्नितत्वाचे अग्नीचंच तत्व आहे. पंचमहाभूताचा विचार करताना हो, प्राणवायू मध्ये गेला, तिकडे वायूची कडे गेला. हो 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 हो. पण अग्नीची तत्व ही आहे ती 5 आहे. मग आपल्याला भूक लागते की नाही, तहान लागते की नाही, आळस येतो की नाही, निद्रा येते की नाही, आपल्या चेहऱ्यावर जरा कांती आहे की नाही, मड कसं पडलं, सुरकुतलेलं असतं, तेज नाही. तुमच्यावर तेज आहे की नाही, अग्नीच आहे ते, अग्नीचं तेज, अग्नी तत्व आहे. असे 5 अग्नीचे तत्व आहेत. दुसरं कुठलं? पाणी. पाण्याची 5 तत्व सांगा आता. पाणी कुठे कुठे आहे तुमच्या शरीरामध्ये? एक घाम आहे, लाळ आहे, रक्त आहे, मूत्र आहे आणि वीर्य आहे. झाले हे 5. ते आहेत, आपल्याला त्याचा परिचय आहे. पृथ्वीची ते बी आता तुमच्या समोर आहे, पण तुम्ही तिकडे पाहत नाही. काय? हाड आहे, मांस आहे, मेधा, नाडी, रोम आणि त्वचा. एक कुठलं तरी ज्या अधिकच झालं. अस्थि, मांस, त्वचा, रोम आणि मेधा.
बरोबर 5 झाले आहे तिथेच आहेत रोम आहे की नाही त्वचा आहे की नाही हाड आहे की नाही आणि मांस बी आहे सगळं आपलंच आहे ते आपल्याला उगीच लांबचं वाटतं आपलंच आहे आपलंच देतात ते मिळालेलं आहे आपल्याला बरोबर असा पाचांचा खाला केला 25 तत्वाचा पंचीकृत महाभूत म्हणजे सगळी एकत्र केली एकत्र कशी केली अशी अर्धी अर्धी कापली 4-5 फळं घेतली अर्धी अर्धी कापली अर्धा भाग त्या त्या फळाचा ठेवला दुसऱ्या अर्ध्याचे 4-4 केले जेवायला बसून तर आपण कसं करतो थोडं 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 बाकीच्यांना देतो आणि त्यांचं थोडं 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 घेतो तसा तो चौघांना यांनी ते 4 भार छोटे छोटे दिले आणि त्यांचे 4-4 घेतले असं झालं पंचीकरण याला म्हणतात हे थोडं शास्त्रीय भाषा कळावी म्हणून असा स्थूल देह तयार झाला जाळल्यानंतर कुठे जातो हा याचं काय राहतं जाळल्यानंतर ते आपापल्या तत्वात आपापल्या माती गेली मातीमध्ये पाणी गेलं पाण्यामध्ये अग्नी गेला अग्नीमध्ये आकाश गेला आकाशामध्ये वायू गेला वायूमध्ये राग दिसते पण 2 दिवसांपूर्वी ती बी उडून गेली झालं का संपलं का काहीच नाही काही शिल्लक राहत नाही कारण ती त्याला जाऊन त्या त्या तत्वाला मिळत असतात आणि सगळ्यात माणसाचं एवढं किलो राहिला असतं आतापर्यंत बाबा तो काय झाला असतो स्मशानात असा ढीग लागला असता 50-50 किलो 50 तरी कमीत कमी आहेच काय 100 असतात 150 असतात किती ढीग लागले असते आतापर्यंत काय आहे कशाला काही नाही काय उद्या जावं तर सगळी स्मशानात साफ सफाई क्लीन चकाचक सगळं मातीला माती पाण्याला पाणी अग्नीला अग्नी सगळं गेलं सगळ्याला सगळं गेलं हा झाला स्थूल देह हा मरतो आणि जन्मतो आई वडिलांच्या सहवासातून हा देह प्राप्त होतो आपल्याला हाही आपला अनुभव आहे आई वडील म्हणून बी अनुभव आहे आणि मुलं म्हणून बी अनुभव आहे दोन्हीकडून आपला अनुभव आहे दुसरा हातला जो आहे तो सूक्ष्म देह 17 तत्वाचा काही ठिकाणी 25 तत्व म्हणतात 20 म्हणतात आपण 17 घेऊ त्याच्यामध्ये मन बुद्धी हे 2 घ्यायचे किती झाले 2 प्राण किती घ्यायचे 5 घ्यायचे कोणते कोणते प्राण 5 व्यान उदान समान प्राण आपान प्राण कुठे राहतो इथे हृदयामध्ये कार्य काय त्याचं श्वासाला हलवणं म्हणजे श्वास रूपाने हलत राहणं हृदयाला हो पंपिंग करतो हा सर जिवंत ठेवतो आणि तो बंद पडला काम झालं प्राण प्राणामुळे बंद पडतो का प्राण तुमच्यामुळे बंद पडतो प्राण चालतो प्राणामुळे का तुमच्यामुळे चालतो अनुभव सांगा ना प्राण प्राणामुळे चालतो का प्राण तुमच्यामुळे चालतो तो जड आहे तो कसा चालतो? त्यांच्यामुळे कसं चालत असेल आजी तुम्ही चालवता म्हणून म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या म्या म्हणजे तुम्ही घ्या तुम्ही काय काय उद्योग आहेत बघा तुम्ही बोललात तर वेद बोलतोय तुम्ही बोलवल्यामुळे वेद बोललाय त्याचा वेद कसा बोलेल बाबा बरोबर पाहता आमचा आधी पण कसं आहे ते म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या तुम्ही चालवताय सूर्याला आणि म्या हलविल्या प्राणू हाले जो जगा ते चालिता आणि तुम्ही तिथनं सामान्यात गेला की म्हणतात आता हालत नाही श्वासोश्वास चालत नाही तिथं श्वास वायू नसतो का वायूची हालचाल बंद झाली वायू नसतो का त्याच्या अहो तिथं हृदयात बी आहे नाकात बी आहे तोंडात बी आहे पोटात बी आहे वायू गच्च भरलाय त्याचा नाही का समड्यात वायू मग वायू गेला का वायूला हलवणारा सामान्यात गेला लक्षात घ्या दुसरा कुठला वायू आहे आपला दुसरा वायू सांगा 5 एक प्राणाचं कार्य सांगितलं अपान काय करतो आपला मैला बाहेर काढतो सकाळी तो नसला तर कसं विसर्जन होईल त्याचं काम आहे त्याचं ते कार्य आहे ना वायूचं तो अपानच नसेल तो राहतो गुद स्थानामध्ये रोजचा अनुभव आहे आपल्याला निकृष्ट जरी असलं तरी बोलणं आहे अनुभवाचं इथे शास्त्र शुद्ध आहे चला अपान वायूचं कार्य दुसरा कुठला वायू उदान कुठे राहतो कंठामध्ये कंठात राहून काय करतो पाणी पिलं की पाण्याच्या नळीत घालतो पाणी आणि अन्न खाल्लं की अन्न नलिकेत टाकतो आणि दोन्ही एका नळीत गेली की ठसका लागतो आपल्या कोणी तुमची आठवण काढली की ठसका लागतो कोण तुमची आठवण काढत नाही हे उदान वायू काम बरोबर करत नाही कायच्या बाय माणसं
नाही म्हणे आठवण काढली. काय आठवण काढली? तुझं व्यान नाही, ते वायूने कार्य केलं बरोबर. वायू बिघडला तुझं. आणखी काय झालंय तेव्हा? ठसका लागतो. पाक भगवंताची कृपा कशी आहे आपल्याला माहित तरी आहे का? काय काय करून ठेवलंय आपल्या आतमध्ये, आपली व्यवस्था काय आहे आतमध्ये. बाप रे. तेव्हा बाबा ईश्वराची कृपा कर. काय दिलंय आपल्याला आतमध्ये. कुठे न दिसणारा प्राण आहे पण कंठामध्ये सिद्ध आहे. त्याचं काय झालं असतं ते, कशाचा कशाला मेळ लागला असता. जिथल्या तिथे हृदय, जिथल्या तिथे यकृत, जिथल्या तिथे लिव्हर, जिथल्या तिथे सकाळी जेवला की संध्याकाळी फ्री, पुन्हा संध्याकाळी जेवला की सकाळी मोकळं. काय जरा कुठे जर चोकअप झाला तर लगेच ऍडमिट करायचा नेहमी. काय करावं, थोडं सुद्धा चोकअप सहन होत नाही बाबा. हो आणि पोट फुगलंय त्याचं. पोट फुगलंय म्हणजे तुझी वायू नीट काम करत नाही. तू बरोबर, तू चिंतन नाही, तुझं बिघडलंय तुझं सगळं. असं चला, उदाहरणाचं कार्य समजलं, प्राणाचं समजलं, आपांचं समजलं. दुसरे दोन सांगा. व्यान. व्यान कुठे राहतो? हे सांधे आहेत ना, सांधे सर्व शरीरामध्ये पण विशेष करून सांध्यामध्ये. हात असा तसा होतो की नाही आपला, असा बोट मागे पुढे होतात, मान हलते अशी तशी. आणि व्यान वायू नसताच तर हात कसे झाले असते असे, आणि पाय बसता आला असतं का आता. आणि व्यान वायू नसताना जर तुम्ही आतमध्ये आले असते तर कसे आले असते? एकमेकांचे थोबाड नाकाड फोडतच आले असते की नाही. जेवायचं कसं जेवले असते. काय पहा ईश्वर आता त्याची खरं लक्षात येते. काय व्यवस्था आहे पहा. बसताना पाय आपण व्यान वायू कार्य करतो. तो तुमच्या सत्याने काय ना, पण व्यवस्था आहे आपल्या देहामध्ये. व्यवस्था कार्य करतात वायू. पाचवा समान. तो इथे राहतो नाभी कमलामध्ये. तुम्ही जेवल्यानंतर जो रस तयार होतो तो रस सगळीकडे समानपणे 72,000 नाड्यांमधून पाठवतो. असं कधी झालंय का तुम्ही जेवण केलं आणि उजवा पाय म्हटला गडे माझं पोट भरलंच नाही? असं कधी झालंय का? नाही. सगळीकडे समान, सगळं तृप्त बसत समान सगळीकडे पाठवतो. सगळ्यांना सगळ्या ठिकाणी सगळ्या देवता बी तो तृप्त करतो. आपल्या देहात देवता कार्य करतात माहिती आहे की नाही? सूक्ष्म देहाचे तत्व सांगतो ना, मग पुढे जातो. पंचप्राण पहिले किती घेतले? मन बुद्धी 2, पंचप्राण 5. पंचज्ञानेंद्रिय. कोणती कोणती पंचज्ञानेंद्रिय? नाक कान डोळे जीभ. आणि तो 5 ही झाली. 5 5 10 आणि 2 12. आणि पंचकर्मेंद्रिय. कोणती कोणती कर्मेंद्रिय? हात पाय डोळे ज्ञानेंद्रिय. हात पाय झाले. अजून तोंड वाणी म्हणा त्याला. तोंड म्हटलं तरी कार्यक्रम, पण वाणी आधी योग्य. ठीक आहे, वाणी. अजून 2 गुद आणि उपस्थ. मूत्र आणि मैला विसर्जन करण्याची 2 ठिकाण. उपस्थ आणि गुद ही आपली कर्मेंद्रिय की झाली. हे 15 आणि ते 2 17. 17 तत्वाचा आतमध्ये सूक्ष्म देह कार्य करतो. डोक्यात काठी घातली, डोक्याला कळते का मनाला कळते? मनामध्ये कळत का डोक्याला कळायला लागलं? कळ कुठे गेली? सूक्ष्म देहाला. म्हणजे कळण्याची जी भूमिका आहे सूक्ष्म देह हे मूळ माध्यम आहे. याला स्थूलाला काय कळते? म्हणजे स्थूल देह त्याला काही कळत नाही, त्याला आपल्याला कळतं पण करायला काही नाही. हात नसेल तर तो काय करेल? आता त्याला वाटलं गुलाबजाम खावं, आता काय करावं? पायच नाही, हातच नाही, कसं खाईल तो? तयारच करत नाही. स्थूल देह नसेल तर एक आंधळ आहे आणि एक पांगळ आहे. आंधळ चालतंय आणि पांगळ त्याच्या डोक्यावर बसलंय आणि ते त्याला सांगतं या रस्त्याने जायचं, त्या रस्त्याने जायचं. ते आंधळ चालायचं काम करते, पांगळ सांगायचं काम करते. ही दोघांची जोडी आहे आणि ह्या दोन्ही जोडीचे तुम्ही मालक आहात. पण आता काय करावं? त्या दोघांनी मिळून ह्याला नोकर बनवून ठेवले. असं मला फक्त तत्व सांगायची होती तुम्हाला. एक 17 तत्वाचा आहे आणि एक 25 तत्वाचा आहे. काही ठिकाणी तत्व वेगळे, शास्त्रकारांची वेगळी मत आहे. हा मुद्दा कशातून पुढे आला? स्थूल देह जन्मणारा मरणारा, स्थूल देह जन्मणारा मरणारा, सूक्ष्म देह येणारा येणारा. आणि त्याचं जाणं येणं संपवायचंय म्हणून हे आपल्याला दिलंय. कशासाठी प्राप्त आहे? आता जाणं येणं बस, आता नाही जाणे येणे. सहज कुंटले बोलणे निवांत. आता काय जायचं नाही, आता कुठे यायचं नाही. ते थांबवायचं आपल्याला.
आता निश्चिंतीने पावलो. हा विसावा 20वा कुंटली या धावा तृष्णेची या. बरोबर. चला, कळलं? आत्मा कुठे जात नाही, येत नाही, त्याच्यात बी असतो आणि ह्याच्यात बी आता आहे. पडलं तरी बी आहे आणि आता चाललं तरी बी आहे आणि ते तुम्ही आहात. सगळा खेळ कशाला? हे वरच काढायसाठी, ते दाखवायसाठी वरच धरायला लागते. या स्थूल देहाला कशाला सांगायला पाहिजे, सूक्ष्म देहाला कशाला वर्णन करायला पाहिजे. आता ती वस्तू आतमध्ये लपवली ना, तिथे वस्तू तिथे आहे ना, आणि ती वस्तू न दिसतं हे वरच दिसतंय आम्हाला गबाळ. आणि वरच दिसून आम्ही त्याच्यातच अडकलो. त्यालाच माझं म्हणायला लागलो. म्हणून आमच्यापर्यंत आम्हाला पोहोचण्यासाठी ही वाट सारायचं काम करायचं. म्हणून हे चिंतत्व बघायची, हे कुठून आलं, काय झालं, कसं निर्माण झालं, आम्हाला कसं प्राप्त झालं, कुणी दिलं, कशामुळे दिलं, त्याला माझं का म्हटलं, हे सगळं शोधायचं. का? आम्हाला भेटायचं आहे, मला भेटायचं आहे, मीला भेटायचं आहे. कोणाला भेटायचं आहे तुम्हाला? देवाला. हा देव कोण आहे? मीच. तुम्हाला देवाला भेटायचं. देव कोण आहे? मीच. गुळ आहे ना, गुळ जरा पागल झाला, डोक्यावर परिणाम झाला गुळाच्या. आणि ते बाबा गोडी शोधायला निघाला. विचारलं ताईला, ही गोडी कुठे मिळते? ताई नाही माहित नाही. मला काय माहित नाही. पुढे विचार, पुढे गेलं, कारल्याला विचारलं. गुळाने कारल्याला विचारलं, भाऊ गोडी कुठे मिळते? तो गोडी कसली असते मला माहित नाही कडे, मला कडूच माहित आहे फक्त. चांगला एखादा भेटला गोड, गोडला तुझ्या कानाखाली देऊ का? अरे गुळा, तूच तर गोडी आहे, तूच गोडी आहे. कुठे चालला शोधायला? पंढरपूरला, काशीला, आळंदीला, कुठे जातो शोधायला तुला? हा, देव देव म्हणून व्यर्थ का हिंडशी, निज देव नेनशी. आणि बाबांनी काय सांगितलं आहे? तू देव आहेस, तुम्ही देव आहात. हे साक्षीदार आहेत बाबांच्या वाणीचे. जागा चुकलास कोण? आता हे प्रमाण कोणाला लावायचं? मला माझं आहे माझ्या पाशी परी मी जागा चुकलो म्हणायचं का तुझं आहे तुझ्या पाशी? आता ते साधू संतांनी आम्हाला म्हणा, आम्ही बी म्हणतो तिकडं माझं आहे माझ्या पाशी, जागा कोण चुकला? मी चुकला. एवढा पागल आहे. किती पाराय झाले, किती काय झालं, मेळच लागवतीनं झालाय तो एकमेकांचा. अशी प्रमाण म्हणून प्रमाण लावूनच घेणं अंगाला मार. त्याच्या प्रमाणच अंगी लागे ना. प्रमाण दुसऱ्यासाठी म्हणाय तुझं आहे तुझं काय, अरे तू जागा चुकला अशी, आणि तुझ्याकडे केव्हा घेशील, तुला केव्हा लावून घेशील. म्हणून म्हणायला काय म्हणायलाच पाहिजे, मुखात यायला पाहिजे साधू संतांचं साहित्य. पण ते अर्थपूर्ण ज्ञानपूर्ण यायला पाहिजे ना. ते माझ्यासाठी आहे, मला लागलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या अंगी लागत नाही प्रमाण. साधू संतांचं साहित्य हे आपल्यासाठी पण म्हणायचं नाही. ज्ञानेश्वरी माझ्यासाठी की चांगली पासष्टी माझ्यासाठी लिहिलेली आहे. इतरांना माहिती नाही त्यांचं ते बघतील माझ्यासाठी. हा सत्संग कोणासाठी आहे? का सगळ्यांच्यासाठी आहे? कायलीत पाणी नाही होत आहे. कायलीत पाणी माहिती आहे ना, राजानं यत्न केल्यावर माहिती आहे, त्याला गोष्ट सांगत नाही. माझ्या एकट्यासाठी हा माईक आहे, हे सगळे तुम्ही जमा झाले, माझ्या एकट्यासाठी तुम्ही सगळे जमा झाले. असा भाव तयार झाला की माणूस किती शार्प, अरे सगळेजण माझ्यासाठी येणार आहे, सगळं हे मांडामांडी आहे ती माझ्यासाठी आहे, माझ्या स्वस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी मांडून ठेवले. असा भाव तयार झाला की मग मात्र तयार होतो माणूस. 10 मिनिटं इथे येऊन अगोदर बसणार, सगळं लक्षात घेणार. बरोबर सगळी गोष्ट मुद्दा लक्षात आला. तो कुठे जात नाही, कुठे पक्क सगळ्यांनी प्रश्न कोणाचाही असो आपल्याला समजून घ्यायचा विषय फक्त मी कुठे जात नाही, येत नाही, हे आधीपासूनच आहे. पण माहिती नव्हतं. मी मरतोय आणि मी जन्मतोय, मी आता मरणार आहे, हे जे डोक्यात घुसले ते कशामुळे? जीवा देहाला मी म्हटल्यामुळे. देह मरणार आहे का तुम्ही मरणार आहे? आणि देहाला तुम्ही माझं म्हटले आणि मग आपल्याला वाटतं आता मी मरणार आहे, आता मी मरणार आहे, आता मी मरणार आहे. वय झालं किती तिथल्या तिथेच आहे की नाही, लक्ष द्यायचं फक्त. त्याचं चालूच आहे ना जाणं. हो चला, दुसरा मुद्दा आता कुठला राहिला होता? एक चिंतनाला तुमचा मुद्दा झाला का पूर्ण? हा चला ठीक आहे. 65 पहिलं तत्च स्वरूप चालले. हा कारण देह त्याचे तत्व
तत्व त्याची त्या अवस्थेची तत्व आहेत. कारण देह तुमचा तुम्ही तयार केलेला आहे. तो श्री गुरुनी महाकारण देह दिला की तो जातो. कारण देह म्हणजे अज्ञान देह आणि महाकारण देह म्हणजे ज्ञानाचा देह. ज्ञानाचा देह श्री गुरु देतात, कारणाचा देह तुमचा तुम्ही तयार केलाय. कारण काढण्यासाठी महाकारण आणतात, अज्ञान काढण्यासाठी ज्ञान. ज्ञानाचा देह श्री गुरु देतात, अज्ञानाचा देह तुमचा तुम्ही तयार केलाय. सूक्ष्म देह ईश्वराने दिला आणि स्थूल देह आई वडिलांच्याकडे मिळाला. झाला का 4 देहाचा? क्लिअर झालं का? सांगा एकदा. स्थूल देह आई वडील, हा. मरतो जन्मतो, हा. पुढे सूक्ष्म देह ईश्वराने दिला, हा. ईश्वराने दिला. जातो येतो, हा. जातो येतो. कारण देह अज्ञान देह कुणी दिला? आमचा आम्ही तयार. आपला पण आहे, आमचा आम्ही, माझा मी म्हणा. आता मी तिकडे जातच नाही. आपण माझा मीच तयार केला, डोंबाळा केला त्याला, तर काय करा? मीच डोळे झाकून घेतले, आता काय करता त्याला? माझा मीच तयार केलेला आहे तो, हो. आणि महाकारण देह तुम्ही त्याचे तुम्हाला तो प्राप्त आहे म्हणून हा विषय चिंतनाला घेऊ शकतो. महाकारण देह कुणी दिला? श्री गुरुने दिला. कशासाठी दिला? ते अज्ञान देह काढण्यासाठी ज्ञानाचा देह दिला. कारण देह म्हणजे अज्ञान देह, महाकारण देह म्हणजे ज्ञानाचा देह. ज्ञानाचा देह, ज्ञान महाकारण दिल्याबरोबर कारण निघून जातं. छोटा काटा काढण्यासाठी मोठा काटा दिला. मोठ्या काट्याचं पुढे बघू काय करायचं. आता इथे विषय नाही, आता फक्त छोटा काटा काढायचं काम सुरू आहे. कारण ते झालं की मग तो आत्मबोधाकडे जाईल विषय. तो झाला की तो विषय अमृत अनुभवाकडे जाईल आणि तो वेगळं चिंतन सुरू होईल. हा विषय पहिला शाळेत गेला पाहिजे, शाळा शिकला पाहिजे, सोडायचं नंतर बघू. सोडायची काय घाई आहे? आधी शाळेत गेला पाहिजे, शिकला पाहिजे, बसला पाहिजे, चांगलं मार्क्स मिळवले पाहिजे, पहिला आला पाहिजे, चांगला मेरिट मध्ये आला पाहिजे. सोडायचं बघू, मग ते सावकाशपणे होईल. सोडायचं काय? सोडायला काय विधी करायला लागतो का? शाळेतच गेला नाही म्हणतो मी, शाळा सोडली. झाला विषय आपला. पहिले हे पक्क होऊ दे, मग आपण पुढे चला. 4 देहाचा मेळ बसला का तुमच्या? हा. आणि 4 देहापैकी तुम्ही कोणता देह आहात? या 4 देहापैकी तुम्ही कोणता देह आहात? यांची साक्षी साक्षी. बाबा तुम्ही थांबा ना जरा. मी तुम्हाला प्रश्न विचारू शकत नाही, विचारत नाही. मी कसं प्रश्न विचारायचे? ते शिकवते आहेत, शिकतो आम्ही त्यांच्याकडनं. हा, गुरुजी आहेत, त्याला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारणं बरं नाही. आपण सगळे विद्यार्थी. चला, आता सांगा तुमचा कोणता देह त्या 4 पैकी? स्थूल देह तुमचा नाही. हा, तुमचं कुणी दिलं नंतरचा तुमचा आहे की नाही तेवढं ठरवा. नाही, बरोबर? पक्का तुमचा नाही. मेला तरी चालेल? चालेल म्हणजे मारणारच आहे. तुमच्या चालण्यावर काय द्या, नाही म्हणलं तर राहणार आहे का द्या? नेणारच आहे त्याला बोलून, ते का ठेवणार आहे का? सूक्ष्म देह तुम्ही आहात का? तुमचा आहे का? बोला चल, तुमचा आहे? सूक्ष्म देह तुमचा आहे? ईश्वर आहे. ईश्वराने दिला. की कोणी दिलं नंतर मग तुमचा आहे का तेवढं मला सांगा. नाही नाही ना? मग कोणी दिलं तर मग आता सांगा ईश्वराने दिला. आमचा नाही एवढा निर्णय का माझा, तुमचा नाही, बरोबर? बरं, अज्ञान देह तयार केलाय पण तुमचा आहे का? हा, तुम्ही उद्योग केलाय खरा पण तुमचा आहे का तो? हा, एवढं लक्षात घ्या मग ते, बरोबर? हा. आणि शेवटचा महाकारण देह तो श्री गुरुनी गुरुने दिला, तुमचा आहे का? नाही. ज्ञानाचा देह, ज्ञान बी तुम्ही नाही, ज्ञानाचा देह तुमचा नाही? नाही आहे, नाही, आहे, नाही. नाही नाही नाही. अरे तो बी देह तुमचा नाही, तो तरी कसा आहे तेव्हा? तो तरी कसा असेल? तुम्हाला ज्ञान कळत नाही का झालेलं? ज्ञानाला तुमच्या पाहत नाही का? आणि ज्याला पाहतात तो त्याच्यापासून वेगळा असतो. त्याच्यापासून ज्ञानापासून बी तुम्ही वेगळे आहात. लक्षात घ्या, बरोबर? देहच आहे तो सुद्धा, फक्त तो ज्ञानाचा देह आणि हा अज्ञानाचा देह. तो तरी कसा तुमचा असेल? दिलेला आहे तुम्हाला, उत्पत्ती झालेली आहे त्याची, विशेषत्वाने दिलेला आहे तो तुमचा कसा असू शकेल? तुमचा नाही. 4ही देह तुमचे नाही. तुम्ही कोण आहात? आत्मा आहात. आणि तो कुठे जात नाही, कुठे येत नाही. मड्यात बी असतो, मड्याच्या बाहेर बी असतो, आता बी आहे, नंतर बी असणार. काल होता, आज आहे, उद्या असणार. त्रिकाल बाधित, त्रिकाल
त्रिकाला अबाधित. अबाधित. चुकल्यामुळे मी घोटाळा झाला, मला आज सापडेना. त्रिकाला लाभाधित हल्लला का नाही आला नाही ना, मी गोंधळलो. त्रिकाला बाधित कसं म्हणावं, ते अ तिथं आहे. त्रिकाला अ तिथं लपला. मग वेळ लागेल, मग थांबायला लागलं मला बोलण्यात चूक होईल ना. तीन कालानी बाद न होणारा, तीन काळाला व्यापून असणारा, हो तीन काल त्रिकाला बाधित, हो अबाधित असणारा असा आत्मा. आणि ते आपलं स्वरूप आहे आणि त्याच्यावरच सगळं हे चालू आहे. हा, आता महाराज 2 नंबरचा मुद्दा घ्या तुमचा चिंतनाला राहिलेला. हा, काय उपस्थित केला होता, कोण आलं कोण गेलं. हा, देह आला का तुम्ही आला, तेवढा मेळ बसू आणि मग पुढे जाऊ. कालचा प्रश्न होता, पण आज पण आपण आलोच की. तुम्ही आला का देह आला, झाला विषय तो. विषय झाला पण निर्णय झाला नाही ना बाबा. आता कसा निर्णय झाला, काल विषय आला होता, आत असतो का बाहेर असतो का 10वा करावा का 13वा करावा, खटका झाला. आपल्याला फैसला होईपर्यंत पुढे जायचंच नाही, काय घाईच नाही. हा, चला पुढे. तुम्ही आला का देह आला, एवढा मुद्दा घेऊन मग इकडे घुसू आपण. इकडे हे आपलं चालू आहे, लक्षात ठेवा. 65लाच विषय आहे, 65लाच अनुसरून चाललंय, तत्चाच विषय. काय मूळ मुद्दा, काय चिंतन चाललंय आपलं, तत्च चिंतन. तत्च चिंतन चाललंय. तत्च चिंतन करताना त्याचा अपवाद करून लक्षार्थाकडे जायचं आहे. ईश्वराला बाद करून म्हणजे त्याची उपाधी माया बाद करायचं चिंतन चालू आहे. तत्स्वरूपाचं चिंतन चालू. आणि माया कशी बाद करावी, आधी तिला ओळखावी आणि मग नाही असं लक्षात घ्यावं. ओळखलीच नाही तर, न ओळखल्यामुळे तर ते काही दिसायला लागलं, कशालाही माझं म्हणायला लागलं. असो, तुम्ही आला का तुमचा देह आला, चला आम्ही आलो. आणि देह देहाच्या सत्तेने तुम्ही आला. अरे बापरे, जड आहे देह. आम्ही काही चिंता करायचं नाही. देहाच्या सत्तेने आम्ही आलो का तुमच्या सत्तेने देह आला. हा, तुम्ही आला असं म्हटलं की चुकतं. कारण तुम्ही यायला आणि जायला आधी इथं नसायला पाहिजे आणि मग तुम्ही येऊ शकता ना. तुम्ही इथे नाही का, केव्हा आहे आणि केव्हा नाही इथे तुम्ही. या जागेमध्ये तुम्ही केव्हा असता आणि केव्हा नसता. सदोदित आहे. वा वा. मग इथं यायचं आणि जायचं कसं काय. आता मी जर म्हटलं तुम्हाला एक इथलं पोतभर आकाश भरा आणि पंढरपूरला घेऊन जावा, आणि पंढरपूरला जावा आणि इथलं आकाश तिथं सोडा आणि तिथली 2 पोती भरून इकडं आणा, जमेल का? का व्यापक आहे, व्यापक आहे. बरं, इथली 4 माणसं नेता येतील की नाही, आणि तिकडची 8 माणसं आणता येतील की नाही टेम्पो भरून. का बरं, आकाश का नेता येत नाही, माणसं का नेतात आणता येतात. आकाश व्यापक आहे, आकाश व्यापक आहे आणि हे डबे परिच्छिन्न आहेत. परिच्छिन्न वस्तू इकडून तिकडे नेता येते. तुमचा देह इकडून घरनं इथं, आणि तुम्हाला इकडे बी जाता येत नाही तिकडे बी जाता येत नाही. का? कारण जागा शिल्लक नाही ना तुम्हाला. कसं आता आकाश कसं हलवायचं सांगा. ते जिथे जाईल तिथे भरून आहे आणि आत्मा त्याच्यापेक्षा व्यापक आहे, आणि त्याला कसं हलवायचं. आता त्याला कुठे जागा आहे का? कशी जागा असेल, त्याला कसं हलवता येईल, त्याला नाही हलवता येणार. म्हणून तुम्ही येणारे जाणारे नाही, मात्र तुमच्या सत्तेशिवाय देह येऊ बी शकत नाही आणि जाऊही शकत नाही. तुमची सत्ता बाजूला झाली की इथल्या इथेच कार्यक्रम आहे, इथेच अजी, इथेच खटका. मग कोण आलं, बरोबर सांगितलं, कोण आलं, जरा फिरवून घ्या वाक्य. माझ्या सत्तेवर, आत्मस्वरूपाच्या सत्तेवर देहाचं येणं जाणं चालू आहे. हो, चाले हे शरीर कोणाच्या, प्रश्न तिकडे विचारला, उत्तर सांगा. माझ्या. चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलवितो हरिवीर, देखवी ऐकवी. खाली उत्तर आहे, देखवी ऐकवी एक नारायण, आणि तयाचे भजन चुकून. तया म्हणजे आता त्याचं भजन कसं आहे,
ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित करा सेवा त्याची. आणि त्याचं भजन कसं करायचं त्याची रीत तुम्हाला श्री गुरुनी प्रबोधाच्या माध्यमातून पोचती केली. हा भाग्याचा कळस आहे. सगळी प्रमाण फिट बसतात तुम्हाला, कुठलंही प्रमाण घ्या फिट आहे तुम्हाला, कारण ते सगळं प्राप्त आहे तुम्हाला, ते सगळं अनुभवत आहे तुम्ही. त्या आत्मस्वरूपाचं कसं चिंतन करावं त्याची रीत, तो शब्द, त्याचा अर्थ, त्याचं ज्ञान, त्याची स्वरूपता आणि प्राणाचं साह्य सांगितलं. तर अखंड वाहणारी बाबा एकच साधन आहे त्या आतमध्ये अखंड चालणार, आणि तो म्हणजे प्राण आहे. आणि प्राणावर टाकलेलं आहे ते. तुम्ही जरी लक्ष नाही दिलं तरी सुद्धा ते चालू आहे. लक्ष द्या. डोळा पाहतो कसा पाहतो जर घेऊया ना. आपली सत्ता आहे. हो, वाणी बोलते का मी बोलतो आतला? आतल्याच्या सत्तेनं वाणी बोलते. हा, हे जगत जे आहे ते दोघांचं आहे. आपला विषय आला आता ओळीमध्ये 5 पहिल्या मुद्दे आलेले आहेत. कोणते कोणते? स्वस्ती श्री वटेषु, जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. आता त्यात किती भाग होतात? स्वस्ती श्री वटेषु हा आशीर्वाद दिलेला आहे चांगदेवराया माऊलींनी. हे चांगदेवा तुझं भलं हो, तू तुझ्या स्वस्तीला, तू तुझ्या स्वरूपाला प्राप्त हो. जसं तू आहेस तिथं तुला आशीर्वाद आहे. स्वस्ती श्री वटेषु. आता हा वटेषु जो आहे तो कोण आहे? तर वटेषुचा जो पुढच्या लगेच तुकड्यामध्ये आणले, जो 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 लपोनी जगदा भासू, जो हा निर्देश स्वरूपाकडे जातो, जो हा निर्देश आत्म्याकडे जातो, जो हा निर्देश शुद्ध ब्रह्माकडे जातो. शुद्ध ब्रह्माकडे ते लक्षण आहे. जो हा चांगदेव 65 मध्ये आलेला आहे, संहिती आलेली आहे. अशा पद्धतीनं ते चिंतन आलेलं आहे. मग जगत एक भूमिका आली, जो लपोनी जगदा भासू. जगत उत्पत्ती आपल्याला घ्यायला लागेल, लपणं. त्याच्यानंतर लपोनी, लपणं हा एक विषय आलेला आहे. त्याच्यानंतर प्रगटला ग्रासू, प्रगटणं एक आलेला आहे, ग्रास एक आलेला आहे आणि भास एक आलेला आहे. किती झाल्या भूमिका एका ओळीमध्ये? जगत बरोबर, जगत उत्पत्ती. दुसरं लपणं, तिसरं प्रगटणं, चौथं ग्रासणं, भासणं. ग्रास आणि भास कोणाकडे जातो? ग्रास कोणाचा आणि भास कोणाचा? कोणाचा भास आहे? जगताचा. जगताकडे जातात ते. भास आणि ग्रास जगत. आणि लपणं आणि प्रगटणं कोणाकडे जातं? आत्म. जो लपोनी, जो म्हटलं की लपणं आणि प्रगटणं परमात्म्याकडे, आणि भासणं आणि ग्रासणं, भास आणि ग्रास हे जगताकडे जातं, मायेकडे जातं, प्रकृतीकडे जातं. असं 4-5 चिंतन पुढे येतं. त्यापैकी हे जगत कसं निर्माण झालं, कारण आता त्याच मायाच बाद करायची आपल्याला, तत्मधली माया परिपूर्णतेने. मग जगत जो लपोनी जगता भासू, हे जे जगत आहे त्याची उत्पत्ती कशी झाली ते आम्हाला कळालं पाहिजे. कुणी निर्माण केलं याला? कारण ज्या अर्थी कार्य दिसतंय त्या अर्थी याचा कर्ता असला पाहिजे, त्या अर्थी याचं कारण असलं पाहिजे. हो, कारण कार्य समोर आहे म्हणजे त्याचं कारण असलं पाहिजे, कारण आहे त्या अर्थी अधिष्ठान असलं पाहिजे. असा पाठीमागे संबंध आपल्याला. ज्या अर्थी जेवण समोर आलेलं आहे त्या अर्थी बनवणारी तिची कोणतरी कर्ता तिथे सिद्ध आहे. तो आम्हाला माहित नसेल पण कर्ता तिथे आहे. ज्या अर्थी जगत आम्हाला दृश्य रूपाने भासलं त्या अर्थी त्याचा कुणीतरी कर्ता आहे. मग जगत कर्ता एक आहे का दोन आहे? कोणाकोणापासून जग तयार झालं? बरोबर आहे, मायापासून. माया एकटीपासून. एकट्या बाईला मूल होऊ शकतं का? देशाची पंतप्रधान झाली तरी एकटीला मूल होईल का? सरन्यायाधीश झाली तरी एकटीला मूल होऊ शकेल का? नाही होणार. एकट्या पुरुषाला मूल होऊ शकेल का? लय मोठा झाला माणूस
आणि त्याला एकट्यालाच मुलगा झाला, असं होईल का? असाच व्यवहार आहे त्याचा सुद्धा असाच व्यवहार आहे. मग दोघांच्या एकत्रित येण्यामध्ये जगत निर्मिती आहे. मग कोण दोन? माया आणि ब्रह्म. वा वा वा, त्यालाच काय म्हणायचं? प्रकृती आणि पुरुष. हा काय? पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी. आणि मग काय चुडाली आली, काय सगळं खाली सगळं आहे त्याच्यामध्ये. मग पती जन्मला माझे उदरी, कोण पती जन्मला तिच्या उदरामध्ये? ब्रह्म हा तिचा पती. आणि उदरात जन्मल्या बरोबर कोण जन्मला? ईश्वर. पती जन्मला माझे उदरी आणि मी झाले तयाची नोवरी. त्या ईश्वराची ही झाली, मायेची झाली प्रकृती म्हणजे नोवरी. आणि तो नवरा होता ना, ईश्वर पुत्राचं नातं सोडलं आणि तो झाला पुरुष. पती जन्मला माझे उदरी, ब्रह्म मायेच्या उदरामध्ये आलं. महत ब्रह्म यो मत ब्रह्म. काय ती श्लोक आहे? ददाम्यहम म्हणजे त्या महत ब्रह्म या ठिकाणी मी माझं गर्भ स्थापना करतो, असं त्या 14व्या अध्यायातला श्लोक आहे महाराज. 4 की 5 नंबरचा श्लोक आहे. असं काय हरकत नाही. तर तिथे तो जन्म घेतो म्हणजे ईश्वर रूप आहे. आणि ईश्वर आला की मग हीच माया काय करते? त्याची नोवरी होती. त्याची ती आघटित आहे कसली नाती, काय ती काय करेल तिचा काय पत्ता नाही. आपण काल पाहिलं 5-6 नावं, काय काय उद्योग आहे तिचा. ती कशाला काय आपल्याला संगती लावायची. हो चला, ही अध्यारोप पहिल्यांदा स्वीकारला पाहिजे. कसं झालं लक्षात घ्यायचं आणि कसं नाही हे परत उडवत जायचं. पहिला आधी मांडामांडी करायची आणि परत ढकलून पाडायचं. असाच उद्योग आहे. काय मांडले समोर दिसलं त्याचा निकाल लागला पाहिजे आपल्याला. नाहीतर जगत कळालं नाही तर ती मिथ्या कसं हे कसं काय कळणार आपल्याला. हो मग मी झाली तर याची नोवरी म्हणजे प्रकृती झाली आणि हा झाला तिथे पुरुष. पुरुष आणि प्रकृती या दोघांच्या संबंधातून जग तयार झालं. मग कोणतीही वस्तू घ्या, कोणतीही जी एक एका विन न किजे तृणाचेही निर्माण. एकमेकाशिवाय तृण म्हणजे गवताची काडी सुद्धा निर्माण करू शकत नाही. एकटी माया काही करू शकत नाही आणि एकटा पुरुष काही करू शकतो. अमृतानुभव जी एक एका विन न किजे तृणाचेही निर्माण. तृणाचं सुद्धा निर्माण नाही. साधा परमाणू जरी घेतला, इलेक्ट्रॉन प्रोटॉन जरी घेतला तर त्याच्यामध्ये हे दोन आहेत. कोण? प्रकृती आणि पुरुष. काहीतरी आगाऊ केला त्याच्या कर्माचं फळ आहे. थोडं इकडे लक्ष द्या. लहान बाळ आहे इकडे आपल्याकडे लक्ष द्या. कारण आपल्या बुद्धीला बाहेर पडायची लय सवय झाली. जरा खट झालंय इकडे इकडे. पहा बुद्धी कशी आहे आपली, ती बाहेरच जायला सोपलेली आहे. त्या दरवाज्यात नुसतं काय झालं म्हटलं ना सगळे एका झटक्यात मागे बघा. जरा त्या बाळाने आवाज केला सगळे तिकडे बघायला गेला विषय आपला. आता काय चाललं होतं सांगा बघू. अशी बुद्धी आगाव आहे आपली. काय चाललं होतं? प्रकृती आणि पुरुष. अजून त्याच्या पुढे आलं होतं एकही वस्तू त्या दोघांशिवाय बनवू शकत नाही. माया प्रकृतीचा विचार केला तर ती आहे उपादान कारण. माया जी आहे ती कशी आहे? उपादान कारण. आणि पुरुष ईश्वर म्हणले की तो कसा आहे? अभिन्न निमित्त उपादान कारण. आणि शुद्ध ब्रह्म म्हणलं तर विवर्त उपादान कारण. एवढंच लक्षात ठेवा. फार तुम्हाला खोल घेऊन जात नाही. मोकळं शास्त्र समजलं पाहिजे. लय शास्त्रीय भाषा वापरली तुम्ही उद्यापासून करा. चैतन्याचा विवर्त मायेचा परिणाम असं जग झालं. एवढं लक्षात ठेवा. आपल्याला आपल्या भाषेत कळालं पाहिजे आणि आपल्या साधूंनी आपल्याला तेच शिकवलंय.
तेच सांग, पण आपल्या भाषेमध्ये सांग. ही भाषा इथली भाषा आहे, ही कळाली पाहिजे आपल्याला भाषा. तर शास्त्र मजा येते चिंतनाला. नाही तर भाषा त्याची ती परिभाषा जर वापरली महाराज संस्कृतची आणि शास्त्रीय भाषा, तर कसा घोटाळा होईल मला सांगा. नाही ना, आम्हाला ती कळणार नाही. आणि कळाली नाही की आमची बुद्धी मग सांगणार नाही, आपल्याला कळत नाही, जायला नको. काय करायचं आता? कसं आपलं वाटतंय का? कारण आपल्या भाषेत चिंतन चालू आहे, आपलंच आहे, पण भाषा बदलली होती म्हणून आपलं वाटत नव्हतं. माऊलीने कृपा केली, प्राकृतामध्ये आणलं. प्राकृतामध्ये आता ही चांदोब 65 जर संस्कृत मध्ये असती तर काय घ्यावं? आम्ही परवा आत्मबोधावर चिंतन केलं, संस्कृतचं फक्त वाचन केलं, पण भाषा आम्ही आमची वापरली. त्याच्यात हेच लिहिलेलं आहे, याचा साधारणपणे भाग आहे, हेच सूत्र तिथे येतात सगळ्या शास्त्रांमध्ये. वेद, अख्खा वेद सुद्धा या सूत्रामध्ये येतो. भाषा जी आहे आपली भाषा आपण वापराय, शास्त्राचा थोडाफार आधार घ्यायचा व्याख्येसाठी असावं बाबा, आपल्याला माहित असावं म्हणून, बाकी काही. चला, जग हे मायेचा परिणाम आहे, ईश्वर तिचं चैतन्याचा विवर्त आहे. ठीक आहे, माया उपादान कारण आहे, ईश्वर अभिन्न निमित्त उपादान कारण आणि ब्रह्म विवर्त उपादान कारण. मग आता दोघांचं जग झालंय, तर या वस्तूमध्ये दोघं कशी आहेत? तुम्ही सांगता की ना, तर हे प्रत्येक वस्तू दोघांपासून तयार आहे. मग आम्हाला दाखवा ह्या वस्तू दोघं तर कोण कोण आहेत ते. दोघी पण. बाबा उत्तर देतात, उत्तर बाबा, प्रश्न तुमच्यासाठी नाही आमचा. तुम्ही फक्त तथास्तु तथास्तु म्हणत आहे. आता चाललंय ते बरोबर, तथास्तु तथास्तु असं एवढा तू बाबा अधिकार. तथास्तु तुमचं चाललंय ते बरोबर आहे, जसं तुम्हाला पाहिजे तसं. तथास्तु तथास्तु हे यथा माम प्रपद्यन्ते. तुम्ही जर म्हणले असते ना 2:30ला आपल्याला इथे यायचं, तर 2:30ला चालले असते. तुम्ही 3 म्हणले म्हणून 3 वाजली. गाडीमध्ये हे असेच लोकांचेच विनोद आमचे. श्लोक जे आहे ना, हे यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्तमानं वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. हे यथा माम, तुम्ही जसं भजाल तसा तो तुमची भक्ती करतो, तसा तो तुम्हाला देतो. त्यांनी सगळं खरं आहे की नाही? हो. पोरं त्यांनी पाठवली, बायको त्यांनी पाठवली. बायको मागितली, बायको होऊन आला की नाही? हो, आला. तुम्ही पती मागितला, पती होऊन आला की नाही? हो. पोरं मागितली, तो पोरं होऊन आला. मुलगी मागितली, मुलगी होऊन आली. गाडी मागितली, गाडी होऊन आला. बापरे. पैसे मागितले, पैसे होऊन. आणि कानातलं, गळ्यातलं, डोक्यातलं काय काय मागितलं ते कोण होऊन आला? तोच. आपला फ्लॅट मागितला, बाबा सगळे नातेवाईक मागितले. अहो तुम्ही जे मागाल ते समोर आहे. यथा माम प्रपद्यन्ते. आम्ही काल परवा नुसतं म्हटलं ड्रायव्हर पाहिजे आम्हाला, गाडी होती. अरे हे ड्रायव्हर काय मागतो? येड्या ड्रायव्हर सहित गाडी मोडणं 2 माणसं आणि गाडी त्याचीच. गाडी त्याची. हे यथा माम प्रपद्यन्ते. बाबा म्हणले तुम्ही 3ला जायचं कशाला टार्गेट ठेवलं? त्याच्याला 2:30चं म्हणायला पाहिजे होतं. म्हणून जोक. पण तुम्ही काय मागितलं नाही, काय दिलं? आगाऊ मागितलं नसेल दिलं, एखाद्याला वाटलं दारू प्यावी, हे यथा माम, ते हानेल धरून हे यथा माम प्रपत्ती यथा माम. एकाला वाटलं 2 बायका, हे यथा माम प्रपत्ती रट्टे खायचे आहेत का? नीट राहणं बरोबर, काही यथा नाही. यथार्थ यथा असेल तर काय मागची मार खाची धरून. तो काय साधा आहे का? तेव्हा चतुरा तो शिरोमणी आहे तो. तू काय तुला गटराची खान होतो ती पाहिजे. मन काय? नाही बाबा, नाही ते बी देते ना. ज्याला मांस खायची हौस पुरी नाही झाली का, वाघ बनवित त्याला. योनी बदलायला ते बी करते. तुला अनेक बायका पाहिजे, कुत्रा हो नाही तर कुत्री हो, किती बी नवरे किती बी बायका. तुमच्या नजरेसमोर नाही का असं बोलले माणसं? काहीतरी बोलताय व्यासपीठावर, काहीतरी काय काहीतरी वस्तुस्थिती नाही. तूच मागितलं होतं की नाही? मला एक बायको नाही, मला अनेक पाहिजे. जा कुत्रा, मला जरा द्रौपदीचं उदाहरण आहे. काय करावं? पुराण आपल्याला तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणे विचार. तूच गेलो. या सगळ्या आशा पती पाहिजे, आणि असा पती एकत्र येऊ शकत नाही म्हणून हे 5 दिले. पुराणाचा आम्हाला विचार. बाबा म्हणतात पुसावे ते पुसा, आम्हाला विचार विनोद. चला, आपला काय मुद्दा आला होता?
थोडा बाजूला गेला यथा, पण चांगला होता यथा. काय बी यथा असू नये, यथार्थ यथा असावा, तो तुम्हाला पुरवल्याशिवाय राहत नाही. तिकडे आमची थोडी गैरसोय होती, पण काहीच गैरसोय झाली नाही. आता ह्या काही सांगायचा विषय नसतो, ज्याच्या त्याचा अनुभवाचा विषय. कितीतरी अनुभव आहेत. आम्ही फक्त एक छोटीशी इच्छा व्यक्त केली. महाराज काय शास्त्र जरा समजावं बाबा, काय माहित नाही. करोनामध्ये आता वेळ आहे, लॉकडाऊन झाला सगळा, आणि एक चिंतन आलं मनामध्ये की थोडं शास्त्र चिंतन कळावं, शास्त्र कळावं. असं एक का कोणास ठाऊक उर्मी तयार झाली. दुसऱ्या क्षणाला 2 महात्म्यांचे फोन. काय करताय? संसार चित्र उमटे मनोरूप पटू फाटे ही ओळी घेऊन बसलो होतो. मला त्याचा मेळ लागत नव्हता, काय आपली अल्पबुद्धी कळत नव्हतं. आणि मग म्हटलं बाबा शास्त्राशिवाय व्याकरणाशिवाय ही गोष्ट कळायची नाही, कुणीतरी भेटवा. सरांचा फोन आला. दुसऱ्या क्षणाला दूध महाराज भेटले समोर बसून. या महात्म्याची काय काय आता काय पुरवत नाही. यथा बरोबर असलं पाहिजे, यथार्थ. अरे तुला एक काय पाहिजे. आजही महात्मे, परवा आम्ही डॉक्टर साहेबांना भेटायला गेलो, काय गळामिटी दिली, काय त्यांना बोलवत नव्हतं तरी आमच्यासाठी बोलत चालत अर्धा तास बोलले. असं चालू दे. लेट झालं तर आपल्याला वाटलं हे वाटलं, पण लेट झाल्यामुळेच भेटली आम्हाला. आम्ही लेट झालो, चिडलो होता जरा. काय म्हटले नवरात्रीवाले वाजवत बसत, गावागावात दांडकी टाकली, रस्ते बंद केले, जावा इकडून वळून. तिकडे गेलं तर दुसरा दांडेवा. आणि हे नुसतं इकडून तिकडे हे 2 तास गेले पुण्यावरून आळंदीला यायला. त्याचा परिणाम असा झाला, आम्हाला भेटायचं होतं डॉक्टर साहेबांना आणि माऊलींचं दर्शन तर निवांत, संध्याकाळी कोण नाही. आणि आम्ही बाहेर चाललो तर म्हटलं बाबा झोपले असतील. महाराजांना विचारते म्हणजे 10 वाजता झोपतात. आणि बाबा 10 वाजता बरोबर माऊलींच्याच दर्शनाला. म्हणजे मी सकाळचा नियम बदललाय, संध्याकाळचा मस्तच. म्हणजे काय म्हणतो ना, निवांत मनसोक्त चर्चा, आशीर्वाद. काय पाहिजे ते विचार, काय पाहिजे ते सांग. मग आम्ही काय मागणार, आम्हाला वृत्ती प्रभाकर पाहिजे, आम्हाला काय पाहिजे, असं काय ग्रंथाची नावं विचारणार, आम्हाला काय लागते दुसरं, तुम्ही हे आम्हाला बाबा शिक. मग त्यांनी सांगावं जरा हे जरा नंतर घे, ते जरा घेऊ नको, हे जरा असं कर, ते जरा तसं कर. सहज चिंतन. मला काय सांगायचं होतं की जर यथा आपला बरोबर असेल तर श्री गुरु सारिका असता पाठी राखा. याचा यथार्थ अनुभव घ्यायचा सर्वात. मागणी बरोबर पाहिजे. काय बाय कचरा मागत असेल तर ते द्यायला रिकामे नाही, भंगार द्यायला रिकामे नाही. तुम्हाला आत्मस्वरूपाकडे वाटचाल करताना सत्य वस्तूच्या शोधार्थ जे जे लागेल ते आज साक्षात रूप घेऊन हजर आहे. यथामान ते तथामान. यांच्या रूपाने आलं ना. बरं, व्याकरण आमच्या समोर येऊन बसलं. आम्हाला व्याकरणाची गरज पाहिजे. काय पाहिजे बाबा? व्याकरण शिक. आता काय ते 2-3 वर्ष तिकडे शिकून आले आणि आम्हाला भूक लागण्याबरोबर आले. म्हणजे काय पाहिजे व्याकरण? काय सांगावं, काय मागावं, काय 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 हे साक्षात अनुभव. आणि ते म्हणले मी आता बाबांच्या चरणाशी इथंच राहणार. वा म्हटलं आनंदी आनंद. आता त्यांना इकडनं काय पाहिजे असेल किंवा त्यांना आम्हाला काय, अशी त्यांची काही मनीषा असतील. त्यांना म्हणजे दोघांना जुळवलं ना तर काम होऊन जाईल, असं काहीतरी त्याचं असेल. ते त्यांच्या तिथल्या महाराजांनी सांगितलं तू आता निघ इकडनं. 1 से भले 2, 1 से भले 2, 2 से भले 3. तसं आम्हाला काही येत नाही. खरं सांगतो श्री गुरूंच्या चरणाशी वाणी समर्पित आहे. त्यांच्या कृपेने काय ओघ येईल तो येईल, चालत राहत. आणि तुमच्यासारखे सगळे चिंतनीय महात्मे समोर असतात म्हणून चिंतनाला गोडी प्राप्त होते. चला, विषय कोणता चालू आहे आपला पटकन सांगा, कारण ही कथा ऐकायला फार गोड वाटते. त्या असल्या कथाला ऐकायला गोड वाटतं. सांगायला थोडस अनुभव आपला पुढे आला. पण याच्यात एकच सांगायचं, मागणी आपली रास्त असली पाहिजे. काय मागावं? बापरे, तुकोबाराकडून शिकवलं. काय मागावं? न मिळो खावं. का मागावं? देवा पुढे उभा राहून देव प्रसन्न झाला, प्रसन्नच आहे. न मिळो खावं. काय मागावं सांगा? देवाचं मागावं का देव मागावा? देव मागावा का देवाचं मागावं? तेवढं सांगा बा. आणि देवाचं काय? देवाचं काय, देव काय, तेवढं सांगा. उगीच काहीतरी सांगू मला शास्त्रीय उत्तर द्या. देवाचं मागणं म्हणजे माया मागणं. आणि देव काय देईल तो मायाच देईल. देवाला सांगायचं तुझं काय नको, तू पाहिजे. तू काहीतरी देशील. खुळखुळा इथं रडतोय म्हणून आम्हाला. आणि मूल रडायला लागले काय करता? आणि आपली कामं उरकून घेता.
तसा फक्त लय रडायला लागला की कुळकुळ वाजवत तरी केला त्याच्या कामाला. फसायचं नाही अजिबात. तू कोबर आहे म्हणले, अरे तुझ्यासाठी जे होतं ते सगळं नदीत ताण फेकून दिलं आणि तू आता सांगतो मला माग, तू प्राप्त झालं तर का माझं डोकं आहे का काय आहे, मी तुम्हाला नाचलाय. कशासाठी ते सगळं टाकलं होतं महाराज? देवासाठी. सोडलं कशासाठी? देवासाठी. आणि त्याने प्रसन्न होऊन मागा, तो बरं आहे मागा की. म्हणजे मी काय एवढा याड आहे तुझ्यासाठी सगळं घालवलं आणि तू प्राप्त झालं तर सांगतो माग, म्हणजे अजून परत मला फसवायला चालला. असा चतुर आहे. काही नको तुझं काही नको, तू पाहिजे. असा रोकडा परमार्थ पाहिजे. आणि हा रोकडा परमार्थ सद्गुरूंनी शिकवलाय. काय मागितलं, काय घेतलं कोणाचं, आहे ना करे काय देतो मला तू तुझं. तू कोणा एवढं समजून घे, निश्चय कर, बाजूला उचल पटकन, वेळ कमी आहे आपल्याकडे. असे श्री गुरूंचे आपण पाईक आहोत, अशा श्री गुरूंचे आपण दास आहोत. आणि अशा श्री गुरूंचे कृपांकित असलेले महात्मे सुद्धा इथे हजर आहेत. त्यांच्या गुणा अवगुणाकडे पाहायचं काही कारण नाही. आतमध्ये नांदणारा जे तत्व आहे, जो निश्चय आहे, तिकडे लक्ष पाहिजे आपलं, म्हणजे बरोबर आपल्याला प्राप्त. आपल्याला काय हवं ते घ्यायचं ना, बाकीचं काय. भाजी घ्यायला गेलं तर निवडून घेता का तिथं कचरा बी उचलता किलोवर. त्यांचे गुणदोष कशाला उचलायचे बाबा, पाहिजे काय खरेदी करायचंय. महात्म्यांच्या हृदयामध्ये प्रकट झालेलं श्री गुरु विशेष तत्व, त्याची कृपा आम्हाला संपादन पाहिजे. बाकी गुणाचा कचऱ्याला करायचं काय. बाबा म्हणायचे गाय गोमूत्र देते, पवित्र दूध देते ना, काय खाते काय बघून, काय खाते काय कशात काय खायला काय घेणं देणं आपल्याला. पहा महात्म्याने काय सांगू, निवडून घ्यायचं. आपल्याला काय पाहिजे तेवढं, पाव किलो पाहिजे, पाव किलो. ती म्हणते अहो एवढं बी घ्या सगळं. तुझं एवढं काय कर, तुझं खपन होऊन आमच्याकडे टाकते का काय. ती विकणारी बाई चॅप्टर असते, ते म्हणजे ह्याच्यावर हे फ्री आहे, फ्री बी काय नको, 2च पाहिजे वांगी तेवढीच दे, बाकीचा कचरा अजिबात नाही पाहिजे आम्हाला. तुझं नेऊन करायचं काय आम्हाला. तसं जेवढं पाहिजे तेवढंच, जे हवं तेच नेमकेपणानं. आणि काय मागावं हे सुद्धा आपल्याला मागायचं काय नाहीच आहे. कोणाकडे मागायचं, देव कोण आहे आता विषय झाला. देव कोण आहे, देव कोण आहे. तुम्ही तुमच्याकडे मागा ना काय पाहिजे ते तुम्हाला. संसारिक नाही, मी माझा मी मला भेटावा, मीची मज सापडलो, मीची मज व्यालो, मरते ते. इकडे जाऊ नको बुद्धीच्या नादाला लागून. ती खट वाजलं तर बाहेर पळवून घेऊन जाते एवढ्यात आता. अशी ती आगाव आहे. चला मुद्दा कुठला चालू होता. असे मुद्द्याला मुद्दे येत राहतात. चला सांगा काय चाललं चिंतन. हा सांगा. प्रकृती आणि पुरुष जगताचं नाही झालं. टाइम झाला. उत्पत्तीचा मुद्दा होईल नाही, टाइम झाला. टाइम झाला. नाही होणार. नाही पण 10 मिनिटं आपण जरा हे केलं होतं ना, आगाऊपणा झाला होता. तेवढी भरून काढूया 10 मिनिटं. हा तुमची 10 मिनिटं घेतली की आम्ही भरून टाकतो. तुमचं काय ठेवणार नाही आम्ही. तुमची 10 मिनिटं आमच्यामुळे जरा खराब झाली होती, ती आम्ही देतो तुम्हाला, काय काळजी करू. 10 मिनिटात आपला विषय निकालात. चला याच्यामध्ये 2 कसे आहेत ते सांगा. तुम्ही सांगता की नाही आम्हाला, काय सांगता. दोघाशिवाय दोघांच्या पासून जगत उत्पत्ती आहे. मग आता तुमच्या हातात काय पेन आहे, तुमच्या हातात काय डायरी आहे, तुमच्या हातात काय 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 हात आहेत म्हणा, समजा हातच हातात आहेत असं समजा. तुमच्या अजून काय कुठे जे हाताला लागेल ते धरा हातात, हातच धरा हातात तुमचा, काय नाही लागलं तरी. काही बी ज्याच्यावर ठेवलाय ते त्याला पकडा आणि त्याला तिथे पहा. काहीच नाही तर येणारा प्रकाश पहा. काही जे हाताशी लागेल ते, जे तुमच्या बुद्धीत येईल ते धरा आणि तिथे आपण शोधू हे दोघे कुठे कुठे आहेत, दोघे कसे आहेत एकत्र. अस्थि रूपाने आहे त्या. बरोबर. या 2 काय काय आहेत. या 2 आहेत एवढं मात्र खरं. दोघांचं आहे हे लेकरू मात्र खरं. पण ह्या 2 कशा आहेत. आता मुलाच्यात कसं 3.5 धातू आईचे आणि 3.5 धातू वडिलांचे. त्याशिवाय ते सप्त धातूचं पुढे शरीर येत नाही. स्थूल शरीर आपलं सप्त धातूंचं आहे. धातूंचा विचार करता 3.5 इकडचे आणि 3.5 इकडचे. तसे याच्यामध्ये 5 अंश आहेत. अजून सांगतो तुम्हाला काय. 5 अंशाने आहे. 3 पुरुषाचे आणि 2 प्रकृतीचे, 2 बाईचे आणि 3 पुरुषाचे. हा सांगा. एवढं घेऊ विषय आणि मग पुढे जाऊ. कुठलंही तुमच्या हातात येते घ्या. माझ्या हातात फुल सापडलं म्हणून घेतलं मी.
दुसरं काही नव्हतं नाही. हे पण आहे इकडे मोबाईल आहे, मोबाईलला लय नाचवला खाला त्याला नाही. त्याला बाद झाला, त्याला गर्व होईल. त्याला गर्व होईल ना. ते म्हणायचं मला सारखं हातात फुलाला घेतला असं. याच्या दोन कसे आहेत, 2 अंश प्रकृतीचे आणि 3 अंश पुरुषाचे. हा नाही लक्षात येत तर लक्षात घेऊ. प्रत्येक गोष्टीला नाम आणि रूप आहे. याला फुल हे नाव आहे, रूप आहे, बरं की नाही. याला रंग काही चला, तुमच्या हाताला सुद्धा तुमच्या एक हात असं नाव आहे आणि हात हे त्याचा आकार आहे, म्हणजे रूप आहे. नाम आणि रूप आहे ते मायेच आहे, प्रकृतीच आहे. काय आहे? नामरूप कोणाचं आहे? प्रकृतीच आहे. आणि अस्ति, भाती आणि प्रिय हे कोणाचं आहे? पुरुषाचं. प्रत्येक पदार्थामध्ये अस्ति, भाती, प्रिय आहे. तुमच्यामध्ये आहे की नाही? तुम्हाला तुमच्या देहाला एक नाव आहे आणि एक रूप आहे, बरोबर की नाही? मग नाम रूप कोणाचं आहे? मायेचं आहे, बरोबर. हा, नामरूप कोणाचं आहे? प्रकृतीचं म्हणा, मायेचं म्हणा, काय हरकत नाही. आणि त्याला एक अस्ति आहे, त्याला एक भाती आहे आणि त्याला एक प्रियत्व आहे. प्रत्येक वस्तूमध्ये प्रियत्व आहे. आपण मुलगी पाहायला जातो किंवा मुलगी मुलाला पाहायला येते, आपण देहाला पाहतो, देहाला पाहूनच व्यवहार होतात, बरोबर की? देहाला पाहून नाक, डोळे, कान, काय काय जे असेल ते, जाती, वर्ण, काय काय मागे पदर बिदर सगळं बघतात. ठीक आहे. माझा असा प्रश्न आहे, मग ज्याला बघितलं होतं तो तर समोर पडलाय, मग हिने रडायला का सुरुवात केली? आता माझं कसं होईल म्हणून. ज्याला बघून केला होता ना, किंवा जिला बघून केली होती ती तर समोर पडली किंवा तो तर समोर पडला, मग हा रडायला काय लागला किंवा ती रडायला काय लागली, आता माझं कसं होईल? बाबा म्हणायचे त्यात नाही तो आपला नाना का जो समोर आहे तो आपला नाना. अगदी बरोबर बाबा सांगतायत. त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये बर या बसा, थोडा वेळ बसा, बसा इथे खाली बसा, बाहेर जायचं. या या हा, जावा 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 बसा, नाहीतर बाहेर तिथे बसा. जाऊ दे. बाहेर जायचं, बरं जावा जावा. माझ्याच लक्षात नव्हतं आलं. काय आपण काय ठिकाणीवर आहे का? मला काय वाटलं त्यांना बसायचं. या मग त्याला जायचं, चल. पण ते रडायला का लागतात? काय गेलं त्याच्यातलं? ते जे प्रियत्व होतं ते प्रियत्व राहिलं नाही. आता तो तसाच पडलाय. ज्याला बघून केला होता, जिला बघून केली होती, ते तसंच पडलंय तिथे नामरूप. पण त्याच्यातली आस्ती बी गेली, त्याच्यातली भाती बी गेली आणि त्याच्यातलं प्रियत्व बी गेलं. त्याच्यात प्रियत्व होतं म्हणून देह प्रिय वाटत होता का देहामुळे देह प्रिय वाटत होता? प्रियत्व होतो. पण आता प्रियत्व घुसलं नाकामध्ये, प्रियत्व घुसलं डोळ्यामध्ये, प्रियत्व घुसलं काळ्या गोऱ्यामध्ये, प्रियत्व घुसलं जातीमध्ये, प्रियत्व घुसलं वर्णामध्ये, प्रियत्व घुसलं शिक्षणामध्ये आणि त्याच्यातनं ते बघायला लागले. बरं, ते सगळं असताना प्रियत्व नसताना त्याला जाळायला काढ. मूळ प्रियत्व होतं. हा प्रियत्व आहे म्हणून देह प्रिय वाटतो. आपला बी आपल्याला देह आज प्रियत्व आहे म्हणून प्रिय वाटतो. आणि ते प्रियत्व आहे ते देहाचं नाही, ते प्रियत्व आहे ते वस्तूचं नाही, ते प्रियत्व आहे ते परमात्म्याचं आहे. मग तुम्ही म्हणाल की साप आम्हाला कुठं प्रिय वाटतो? सापात प्रियत्व आहे की नाही? आहे. मग तुम्हाला प्रिय वाटतो का साप? आणि त्याच्या सर्पिनीला तुम्हाला अनुकूल प्रतिकूल आहे म्हणून तुम्हाला प्रिय वाटत नाही. पण तिच्यातलं प्रियत्व आहे त्या सापामध्ये आणि ते त्याच्या सर्पिनीला त्यांचा व्यवहार चाललेला असतो, त्यांचा संसार चाललेला असतो. वाघिणीमध्ये प्रियत्व आहे की नाही? आणि तुम्हाला अनुकूल आहे पण तिच्या वाघाला प्रियत्व आहे. प्रत्येक वस्तूमध्ये अनुकूल प्रतिकूल असल्यामुळे आपल्याला नको असं वाटतं. प्रियत्व सिद्ध आहे.
हो, प्रियत्व जे आहे ते परमात्म्याचं आहे. वस्तू जी आपल्याला प्रिय वाटते ती वस्तूमुळे वस्तू वाटत नाही, त्याच्यामध्ये त्याचं प्रियत्व आहे परमात्म्याचं, म्हणून ती वस्तू आपल्याला प्रिय वाटते. ज्या वेळेस ते प्रियत्व सामान्य रूपामध्ये जातं त्यावेळेस ती वस्तू आपण निकाली काढतो किंवा त्यावेळेस तो देह आपण निकाली काढत असतो. वस्तूतलं प्रियत्व परमात्म्याचं आहे. वस्तूचं ज्ञान होतं का भाती, भाती म्हणजे ज्ञान, कळलं, बरोबर? हा विषय उद्यापासून सुरू करू, वेळ संपला, कारण थोडा विषय सविस्तर झाला पाहिजे, हा कळाला पाहिजे. अस्ति भाती प्रियच तुम्हाला परिपूर्णतेने लक्षात आलं पाहिजे. या मुद्द्यावर आपण थांबलोय. बाबा, तुमचं सेशन, तुमची 10 मिनिटं मीच घेतो रोज. बरं या आता काय करावं? नाही, उद्या सुरुवातीला आज काय काय चिंतन झालं, कोणत्या कोणत्या मुद्द्यावर चिंतन झालं आणि कोणत्या मुद्द्यापासून पुढे चिंतन सुरू करायचं आहे हे तुम्हाला विचारून पुढे सुरू होईल. बरोबर? चांगलं लक्षात ठेवा. महात्मे विचारायचे, लक्षात येतंय का? लक्षात येतंय का? मागे विचार मागचे. मी विचारतोय सगळ्यासनी, लक्षात येतंय का? हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. तू यस तुम्ही म्हणताय पण मागे यस बी नाही, नो बी नाही. काका हा येतंय इकडे, होय म्हणा ना जरा, मला हात वर करा. येतंय बाबा लक्षात, काय सांगत? बरोबर बरोबर तुम्ही सांगताय, होय होय. लक्षात येतंय का? लक्षात ठेवाल का? आणि लक्षात राहील का? काय नाही, असं बोल. एवढं तुम्हाला त्रास नाही देणार. हा, एकदम नाही येणार, पण असं मधून मधून झाल्यावर मधून मधून 2-2 महिन्यातो, 1-1 महिन्यातो आहे ना. सगळे शिंदे महाराज आहेत, सगळे महाराज म्हणजे काय तुम्हाला काही कमी नाही. आणि काय लागलंच तर आम्हाला हात करा, काय त्याची चिंता काय, सगळे तयार आहे. कोण कशासाठी नाही येणार? तुम्हाला भूक लागली आणि काय पाहिजे असेल तर आम्ही येणार नाही असं येऊ आम्ही काय. आणि तसं तुम्ही स्वयंसिद्ध आहात, चिंतनाची रीत सापडलेली आहे, चिंतन करायचं असो. लक्षात येईल का म्हणजे कळालं पाहिजे आपल्याला. लक्षात राहील का? लक्षात ठेवणार का? लक्षात येतंय का? लक्षात राहील का? आणि लक्षात ठेवाल का? जबाबदारी आहे आपली. पहिले लक्षात घेतलं पाहिजे, हो, लक्षात राहिलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. अनमोल गोष्ट आहे. चिंतन चालू आहे आता. 5 मुद्दे चिंतनाला पुढे आलेत. कोणते कोणते कोणते? जगात मुद्दे विसरू नका, मला परत तिकडे जायला लागतं. तुम्ही जगात प्रगटणं, लपणं, ग्रास, भास, 5 मुद्द्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे. बरोबर? लक्षात ठेवायचं आहे. मी तेच विचारलं, लक्षात येतंय का? येतंय, पण राहिलंय का? असं बसवताय तुम्ही मला. चला, झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी, तुम्हा संत मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरुनाथ भगवान की जय. पंढरीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरुनाथ भगवान की जय. पहिले पसायदान घेऊया, 2च मिनिटं बसा. बरं, सत्कार घेऊ पहिल्यांदा आणि त्यानंतर पसायदान घेऊ. या ठिकाणी आजचा आपल्या कार्यक्रमाचा 3रा दिवस आहे. जे चिंतन आपण संत महात्म्यांच्या कृपेनं नामचिंतन करतो, जो बोध आपल्याला प्राप्त झाला त्याचा निश्चय होणं गरजेचं आहे. आणि निश्चयाकरता प्रवचन कीर्तन असतं. पण आजकाल प्रवचन कीर्तनामधून, कोणत्या प्रवचन कीर्तनातून हे विषय ऐकायला मिळतात काय? जे आता तुम्ही 3 दिवसापासून आपण ऐकतो, हे कोणत्या प्रवचन कीर्तनातून ऐकायला मिळतात का? आणि गरजेचं आहे का? गरजेचं असून आपल्याला ऐकायला मिळत नाही. एवढी कीर्तन परंपरा खाली आली. करमणूक, जावई बापूंच्या गोष्टी, मग इतर याच्यातून ऐकता येणार नाहीत का जावई बापूंच्या गोष्टी?
हास्यकल्लोळ म्हणून अजून आणि अनेक कार्यक्रमातून लक्ष द्या. आपण जरा साधक आहे, आपण काही ऐकायचं नाही, काही श्रवण करायचं नाही. सगळ्या गोष्टीला बंधन आहे. खाण्यापिण्याला जर बंधन आहे तर ऐकण्यालाही बंधन नको का साधकाच्या? काय फायदा होईल का आपल्याला काही त्या श्रवणाचा? इथे काहीतरी फायदा होईल. आता यात एकही पारिभाषिक शब्द वापरलेला नाही, कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय अवघड शब्द वापरलेला नाही. शेवटच्या दिवशी शास्त्राशिवाय दुसरं काहीच सांगितलं काय म्हणे काय बोलायचं, पण शास्त्राशिवाय काही दुसरं सांगितलेलं नाही. म्हणजे याच्यापेक्षा तर अजून सोपं काय सांगणार? अजूनही आपल्याला जड वाटत असेल ना, तर का वाटतं जड? तर थोडंसं कायम श्रवणात नाही म्हणून 1-2-3 वेळेला ऐकल्यानंतर फार तुम्हाला एवढं सोपं वाटेल. आपल्याला आमचा अनुभव सांगतो. पहिल्या श्रवणामध्ये मला काहीही समजलं नव्हतं, काय बोलतात एवढं सोपं असून आपल्या व्यवहारातली उदाहरणं देत आहेत तरी समजत नव्हतं. चुकीची उत्तरं द्यायचं. तुम्ही तरी बरी उत्तरं देताय, तुम्ही तरी बरी देतात. आम्ही अशी मूर्खासारखी उत्तरं देत होतो कीर्तन प्रवचनकार असून पण जसं कळत गेलं पुढच्या वेळेने याच्यातलं 1% सुद्धा उत्तर तुमची चुकणार नाही. दुसऱ्या श्रवणाला असं हलवून खोंट आधी करावा बळकटन मग दाळायला घ्यावा, नाही तर दात पाडील तो खोटा. तसा असा हा हलवून घ्यायचा आपला. या दृष्टिकोनातून सुंदर असं चिंतन चाललंय. आता काय होईल, मी बोलायला लागल्यानंतर पुस्तक छापल्यानंतर त्या पुस्तक जे असतं ते 200 पानाचं जर असलं आणि त्याची प्रस्तावना असावी 300 पानाची, म्हणजे जमलंच. तसं होईल. आता हे कार्य जे श्रवण केलंय हे मी जास्त बोलण्याने तुमचं निघून जाईल सगळं. त्यामुळे शक्यतो आता तुम्ही केलंय, तुमच्या प्रेमाला मान द्यायचा आहे. हे मान सन्मान सगळीकडे बंद झाले पाहिजेत, आपण बंद केले पाहिजे. हे कशा करता मान सन्मान? कशाची मान सन्मान? फोटो काढताना ते म्हणतात फोटो काढायला कोणी आला का? अरे आमचा कसा फोटो येईल? म्हणजे आपण कोण आहोत? देह का आपण? जे आहोत आपण आत्मा ब्रह्म, त्याचा फोटो निघत असतो का? नाही. आणि जे नास्क आहे, ज्याला बात करायला साधना चालली आणि त्याचे तो म्हणजे मी माझ्यावर घेतो ते तुम्ही करताय ते चुकीचं आहे असं नाही, पण आम्ही अहंकारच वाढवतोय सत्कार करून असं मला वाटतं. पूर्वीचे पहा 15-20 वर्षापूर्वी कीर्तन परंपरेमध्ये हे नव्हतं. कुठून आलं काय माहिती. हे सत्कार समारंभ नव्हतं. कीर्तनकाराचा सुद्धा उच्चार केला जाऊन सत्कार केला जात नव्हता. तर बाकीच्यांचे तर सोडा, पण हे कसं काय झालं? आता काही इलाज नसतो त्याला. लोक म्हणतात आम्हाला काही नावलौकिकाची अपेक्षा नाही, हे आमची देवकी द्या, हे आम्हाला पंगत द्या, परंतु असते हे आम्हाला कळायला लागल्यामुळं आम्हाला हे करावं लागते, बाकी काय नाही. म्हणतो माणूस बरोबर, पण माझं नाव घेतलं पाहिजे असं वाटतं म्हणून करतोय आपण. तर करतोय ते काही चुकीचं नाही, करतोय ते बरोबर नाही हे अगोदर सांगितलं. साधक पाधक युक्ती. आणि आता करतोय ते बरोबरच आहे असं समजून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे हरिभक्त परायण गुरुवारी नेवाळे बाबा तुकाराम महाराज नेवाळे यांचा या ठिकाणी आनंद यात्री मंडळाच्या माध्यमातून सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. आता मी बोललो म्हणून तुम्ही उठणार नाही, पण आता करू नका. आता उठा. त्यानंतर हरिभक्त परायण लांडगे काका या. लांडगे काका या. लांडगे काका ती मला चांगलं ओळखतोय. मी म्हणलं लांडगे काका कोणीतरी दुसरे असतील ना. चला, हरिभक्त परायण गुरुवर्य निवृत्ती लांडे काका. मी गडबडलो ना, इथे काय लिहिले या. ठीक आहे. हरिभक्त परायण सातकर बाबा आणि हरिभक्त परायण तरटे भाऊसाहेब या. ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध अशा प्रकारचे संप्रदायातील अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या ठिकाणी त्यांनी जी सेवा संप्रदायाकरता केलेली आहे त्याचा हा मान सन्मान आला का लक्षामध्ये? हा सन्मान कशाचा आहे? देहाचा नाही. त्यांनी जे काही कार्य संप्रदायाकरता करताय त्याचा सन्मान होणं उचित आहे. असं झालं. आता पसायदाना आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया. काय होतंय झालं. हा हे पहा, पसायदान आपण 2 मिनिटामध्ये घेऊ. थोडा वेळ चहावाले थांबा.